कोकणातल्या प्रत्येक घराघरामध्ये ना दशावतारामध्ये किंवा भजनांबद्दल सांस्कृतिक गोष्टींबद्दल ना खूप एक पॅशन आहे. हनुमान जयंतीला मी गावाला एकदा गेलो असताना माझ्या मामाशी बोलताना मी बघितलंय, तो म्हणाला की तू कोकण बघून घे, अजून 8-10 वर्षांनी ही जंगलं तुला दिसणार नाही, ज्या पद्धतीने सगळं संपतंय. माय गॉड, तू याचं कास्टिंग कसं केलंस? गोष्ट लिहून झाल्यानंतर दिलीप प्रभावळकर सोडून कोणी याच्यात काम नाही करत, बाबुली मिस्त्रीचं. सो मी गोष्ट ऐकवली त्यांना आणि त्यांना ती आवडली. त्यांनी मला फक्त विचारलं की हे सगळं तुला नक्की करता येणं जमणार आहे का? मार्केटिंग दशावतारचं चांगलं होण्यामागे अनेकांचा वाटा आहे. आम्ही आरती पुस्तकं बनवली, आम्ही दशावतारची पोस्टर्स घेतली आणि आम्ही प्रत्येक कोकणात जाणाऱ्या बसपर्यंत आणि प्रत्येक कोकणात जाणाऱ्या ट्रेनपर्यंत पोहोचलो. इज दशावतार अ पॉलिटिकल फिल्म? हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनचा हा एपिसोड माझ्या दृष्टीने खूप 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 स्पेशल आहे. 2-3 आठवड्यांपूर्वी मी तुम्हाला म्हणाले होते की मराठी सिनेमाचा चेहरामोहरा बदलायला लागलाय, तुमच्या जर लक्षात असेल तर. आणि तो चेहरामोहरा जो बदलायला लागलाय त्या बदलामागचा एक मुख्य शिल्पकार आत्ता माझ्या समोर बसलेला आहे. मी अर्थातच बोलतेय सुबोध खानोलकर बद्दल. हाय सुबोध. हाय. सुबोधची ओळख सांगायची म्हणजे तो गेले 15-20 वर्ष मीडिया फील्डमध्ये आहे, पण ही त्याची पहिलीच फिल्म आहे. हो, ऍज अ डिरेक्टर आणि ऍज अ रायटर त्यांनी याच्या आधी भरपूर काम केलेलं आहे. आणि दुसरी एक ओळख सांगायची म्हणजे की तो रुपारेलचा विद्यार्थी आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. इज माय अल्युमनाय. सो त्याच्यामुळे आय एम सुपर प्राऊड. थँक्यू. आणि सुबोध, दशावतार यांनी एक मराठी चित्रपटाकडे बघायचा दृष्टिकोन लोकांचा थोडासा का होईना बदलायला लागलेला आहे. म्हणजे जे नॉन मराठी लोक बघतायत त्यांना लक्षात येतं की नाही, अरे मराठीमध्ये पण असा सिनेमा बनू शकतो. ओके, की जे आपण साऊथशी हे म्हणायचो नेहमी, साऊथमध्ये कसे बनतात आपल्याकडे का नाही बनत, तसा तू बनवलायस. सो मला जो अगदी पहिल्यांदा ती फिल्म पाहिली तेव्हापासूनचा जो प्रश्न पडलेला आहे तो असा की दशावताराची ही गोष्ट अशा पद्धतीने बांधावी आणि ती मांडावी, याचं इन्स्पिरेशन तुला कुठून आली? मला असं वाटतं त्याचं इन्स्पिरेशन जे आहे ना, हे खरं तर आपल्या रूट्स मध्ये असतं. म्हणजे मी प्रत्येक सुट्टीमध्ये कोकणात जायचो, गावाला जायचो, आजोळी, आणि खूप काळ आजोळी घालवला. त्याच्यानंतर मग कॉलेजच्या काळामध्ये एकांकिका स्पर्धांमध्ये पूर्ण वेळ गेला. या सगळ्यामध्ये कुठेतरी गावाला जाणं हे मधल्या काही वर्षात तुटलं. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा चालू झालं, जसं काम चालू झालं तसं. आणि स्पेसिफिकली दशावतार बद्दल बोलायचं तर दशावतारी खेळ, नाटकं ही खूप पूर्वीपासून मी बघत होतो आणि ते फॅसिनेटिंग होतं. ते असं व्हायब्रंट कलर्स आणि त्याच्यातले डान्सिकल एंट्रीज, त्या लढाया दशावतारातल्या, गाणी, हे सगळं बघायचं. लोकल व्हेरिएशन खूप धमाल असते, धमाल. आणि कोकणातल्या प्रत्येक घराघरामध्ये ना दशावतारामध्ये किंवा भजनांबद्दल सांस्कृतिक गोष्टींबद्दल ना खूप एक पॅशन आहे. प्रत्येक घरामध्ये आपल्याला टाळ सापडतात, प्रत्येक घरामध्ये मृदुंग असतो, पायपेटी असते, प्रत्येकाला त्याची आवड असते. तर ती स्वाभाविकपणे होती. आम्ही कंपनी फॉर्म केली, ओशन फिल्म कंपनी, 15 वर्षापूर्वी. मी, सुजय अंडे आणि ओंकार काटे, आम्ही 3 मित्रांनी रुपारेल कॉलेजमध्ये आम्ही नाटकात कामं करायचं एकत्र, आम्ही कंपनी फॉर्म केली. आणि ती कंपनी प्रिडॉमिनंटली ऍडव्हर्टायझिंग, डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग आणि मग त्याच्यानंतर टेलिव्हिजन प्रोडक्शन्स मध्ये होती. पण आमच्या कंपनीचं नाव ओशन फिल्म कंपनी होतं. ओके. सो आमच्या डोक्यात कुठेतरी होतं की आपल्याला अल्टिमेटली फिल्म करायची आहे. पण जोपर्यंत आपल्याला स्वतःला स्थैर्य नसेल, आपल्याला आर्थिक स्थैर्य नसेल, स्वतःचं स्किन त्या प्रोडक्टमध्ये लावण्याची कपॅसिटी नसेल, तर मग तुम्हाला हवं तसं प्रोडक्ट तुम्हाला बनवता येणार नाही. अगदी खरं. त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं की ज्या वेळेला आपली आर्थिक कुवत असेल की आपण एखादा चित्रपट प्रोड्यूस करू शकतो, त्याच वेळेला ऍज अ फिल्म मेकर म्हणून, म्हणजे मी रायटर म्हणून काम करत होतो, पण फिल्म मेकर म्हणून याच्यात उतरावं. आणि ज्या वेळेला मग ते सगळं जुळून यायची शक्यता निर्माण झाली, त्यावेळेला मग परत आपल्या कोरकडे जायचा विचार केला की कुठला कोर आहे. जर आपला कोर हा माझा जर बेसिक विचार करण्यामध्ये कोकणाचा संदर्भ सारखा येतो,
जर माझा कोर हा एकांकिकांचा नाटकांचा आहे आणि दशावतार ही लोककला पण परफॉर्मिंग आर्ट्स मधली आहे, तर या सगळ्याचा कुठेतरी रेफरन्स, कुठेतरी त्यातलं जे सत्व असतं ते आपोआप कथेत यायला लागलं. आणि मग त्याच्यातनं हळूहळू दशावतार या चित्रपटाची कथा लिहिली गेली. अर्थात स्केल असा असेल, आपल्याला दाक्षिणात्यांची स्पर्धा करायची वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. एवढंच डोक्यात होतं की आपल्याला एक गोष्ट सांगायची, ती प्रेक्षकांना नीट पोहोचवण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते सगळं करायचं. मग लिहिताना हा विचार नाही करायचा की हे आपण कसं शूट करू, ह्याच्यासाठी पैसे कुठून येतील, हे प्रेक्षकांना आवडेल का नाही आवडेल, त्याचे ठोकताळे काय आहेत, मग ह्याच्यात कॉमेडीचं प्रमाण किती पाहिजे, याच्यात ऍक्टर्स कोण पाहिजे, याचा काहीही विचार न करता म्हटलं आपण पहिले गोष्ट लिहू. आणि मग गोष्ट लिहिल्यानंतर त्याचा जो स्केप तयार झाला, मग त्याच्यानुसार त्याची बांधणी चालू झाली. आणि मग आता जे आपल्याला वाटतं की त्याचं स्केल मोठा आहे किंवा त्याच्यात भव्य दृश्य आहे, तर ती भव्यता आहे ना, ही खरं तर आपल्या महाराष्ट्राच्या नेचरमध्ये, महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये, आपल्या पूर्वीच्या फिल्म मेकर्समध्ये या सगळ्यात होती. आपल्या लोककलांमध्ये ती भव्यता आहे. दशावतारात लार्जर दॅन लाईफ व्हिज्युअल्स ऑलरेडी आहेत. ती फक्त ट्रान्सफॉर्म होण्याचं एक माध्यम हा चित्रपट बनतो. सो तू ती स्क्रिप्ट लिहिलीस. सो मला ना फिल्म बघताना असं सारखं जाणवत होतं की ह्याच्यामध्ये हे जे व्हिज्युअल्स टाकलेत आणि हे जे मॉन्टाजेस होत आहेत, मध्ये मध्ये येत आहेत, किंवा उदाहरणार्थ ते 4 जण त्याला मारत असतात तेव्हा ते 4 त्या राक्षसाच्या ह्याच्यामध्ये दिसतात वगैरे. तर हे लेखकांनी इमॅजिन केलं असेल, पण ते ट्रान्सलेट करताना त्याच्यामध्ये कितीतरी लेयर्स ऍड झाले आणि ते कितीतरी पटीने त्याचा इम्पॅक्ट पण वाढला अर्थात. तर जेव्हा तूच लेखक असतोस आणि तू एक गोष्ट इमॅजिन करतोस आणि मग तूच दिग्दर्शक म्हणून ती जेव्हा फिल्म मध्ये आणत असतोस, तर तेव्हा तुझ्या व्हॅल्यू ऍडिशनचं प्रमाण किती असतं? की आर यू मोर ऑनेस्ट ॲज अ रायटर, आर यू मोर लॉयल टू युअर सेल्फ ॲज अ डिरेक्टर? माझा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न. ओके. याच्या आधी मी कधीही दिग्दर्शन केलं नाही. मी काही टेलिव्हिजन शोजना क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम केलंय किंवा ऍड फिल्म, डॉक्युमेंटरीसाठी छोटं मोठं डिरेक्शन केलंय, पण फुल फ्लेज फिल्म डिरेक्शन मी पहिल्यांदा केलं. नाटकांच्या वेळेला सुरुवातीला एकांकिका काही बसवल्या असतील, पण असं मोठं काही केलं नव्हतं. फक्त मला हे करताना असं लक्षात आलं की मी जी गोष्ट लिहितोय त्या गोष्टीत मला जो इमोशनल इसेन्स पाहिजे तो मी कदाचित इतर कोणाला तेवढ्या चांगल्या पद्धतीने समजावू शकेन का, आणि त्या दिग्दर्शकाला किंवा त्या वेगळ्या व्यक्तीला तो त्याच कोअर लेवलला समजेल का, या इन्सिक्युरिटी मधनं मी डिरेक्शन करायचं ठरवलं. त्याच्यामुळे मी डिरेक्टर झालो. आणि जसं तुम्ही आता विचारलं, मी काय करतो, मी लेखक म्हणून पहिले प्रचंड काम केलं त्याच्यावर. अनेक ड्राफ्ट, रिसर्च, रिरायटिंग हे सगळं झालं. आणि एकदा ते झाल्यानंतर मी माझ्यातल्या लेखकाला बाजूला ठेवतो आणि मग मी प्रत्येक सीन बघायला लागतो दिग्दर्शक म्हणून, की तो लेखकाने लिहिलेला सीन मला कसा कळतोय, त्याच्यात दिग्दर्शक म्हणून मी काय व्हॅल्यू एडिशन करू शकतोय. मी माझ्या टीमकडनं, सिनेमॅटोग्राफरकडनं, ऍक्टर्सकडनं, साऊंड, म्युझिक सगळ्या डिपार्टमेंट्सकडनं त्याला एलिव्हेट करण्यासाठी काय माझं विजन त्यात देऊ शकतोय, आणि मग मी ते एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करतो. तर मी प्रोसेस म्हणूनच असं केलं की लेखक म्हणून एका पॉइंटला प्रोसेस संपवली पाहिजे. आपल्या कथेच्या, आपल्या स्क्रिप्टच्या, आपल्या पात्रांच्या प्रेमात पडणं थांबवलं पाहिजे आणि मग क्रिटिकली बघितलं पाहिजे की जे मी लिहिलंय ते डिरेक्ट करताना डिरेक्टर म्हणून माझ्या डोक्यात काय. बरोबर. सो मी तीच प्रोसेस फॉलो केली. पण मग वॉज देअर एव्हर अ कॉन्फ्लिक्ट डिरेक्टर आणि रायटर सुबोध मध्ये? होतो, नॅचरली होतो. काही वेळेला आपल्याला एखादा प्रसंग आपला आवडलेला असतो, काही वेळेला असं असतं की एखादा शॉट हा रायटर म्हणून लिहिलेला असतो आणि डिरेक्टर म्हणून लक्षात येतं की हा शॉट एक्झिक्युशन लेवलला करणं फार डिफिकल्ट आहे. लिहिताना खूप सोपं होतं. डिरेक्टर म्हणून त्या विदिन शेड्यूल, विदिन टेक्निकल स्पेसिफिकेशन, विदिन तुमचं बजेट, या सगळ्यात ते जमणं कठीण असतं. मग त्यावेळेला डिरेक्टर हुशारीने रायटर कडनं काय घ्यायचंय ठरवतो आणि मग ते कसं बदलायचंय याचं डिसिजन घेतो. तर कॉन्फ्लिक्ट हे आपाप म्हणजे इंटरनली होत असतात. फक्त मी जर दुसऱ्या लेखकाबरोबर काम करत असतो ना, तर मला त्याला कन्व्हिन्स करण्यात जास्त वेळ गेला असता. इथे स्वतःला समजवणं सोपं. तुझ्याकडे ती लीवे होता. राईट. तू आता बजेट म्हणालास, पण अरे एकंदर ती फिल्म पाहिल्यावर असं वाटतं की बजेटच नव्हतं याला. नव्हतं म्हणजे खूप जास्त बजेट होतं. देयर वॉज नो लिमिट टू द बजेट असं. तर वुड यू लाईक टू टेल अस किती बजेट होतं?
हा, खूप होतं. म्हणजे किती होतं हे सांगणं आता ते त्याला काय अर्थ नाही. पण म्हणजे ते म्हणजे इट वॉज अबाउट 10-12 सीआर, 12 सीआर, अबाउट 12 सीआर. वाव. ओके. कारण ते वाढत वाढत गेलं. म्हणजे खरं सांगायचं तर ती जेव्हा गोष्ट लिहिली त्यावेळेला किती आपण पोहोचू शकू याचा अंदाज नव्हता. पण गोष्ट झाल्यानंतर मी माझ्यासाठी काही की व्हिज्युअल्सचं स्टोरी बोर्डिंग केलं, स्केचेस केले. मग स्क्रीन प्ले लेवलला अजून स्टोरी बोर्डिंग झालं आणि जवळपास आम्ही 3-1 वर्षाच्या प्री प्रोडक्शनला काम करत होतो. त्यामुळे खूप रेकीज झाल्या, 6-7 रेकीज झाल्या आमच्या, टेक रेकीज झाल्या आणि मग कळायला लागलं की जे मी लिहितोय त्याची व्याप्ती वाढत जाते. मराठी चित्रपट 25 दिवसाचा, 30, 32, 35 डोक्यावरून पाणी. बरोबर. असं करत करत मला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मिनिमम शूटिंग डेज हे 55 दिवस आले. बर. आणि मग लक्षात आलं हे प्रोजेक्ट हाताबाहेरच आहे. ओशन फिल्म कंपनीने स्वतःचं स्किन त्याच्यात होतं, लोन्स होती, आतापर्यंत जे काही कमवलंय ते टाकलेलं होतं, पण ते पुरेसं नव्हतं. मग अशा वेळेला आमचे जे को प्रोड्युसर्स म्हणून आमच्या बरोबरची माणसं उभी राहिली. म्हणजे आदित्य जोशी असेल, माझा जुना मित्र आहे, तो होता, विनायक सहस्रबुद्धे होते, सुजयचे वडील आहेत अशोक खांडे, ते मदतीला आले. आणि या सगळ्यांनी किंवा अजित बुरे असतील जे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून उभे राहिले की हे सगळं कसं बांधायचं आणि करेक्ट म्हणजे कसं आवाक्यात येऊ शकतं. बरोबर. पण कितीही झालं तरी एका पॉईंटला लक्षात आलं की ते आवाक्यात नाही येणार आहे जर आपल्याला हे असंच असं करायचं, नाहीतर कॉम्प्रोमाइजेस चालू करा. पण त्यावेळेला एक काय चांगलं झालं, एकतर माझे पार्टनर्स किंवा माझे जे मित्र आधी आहेत सुजय आणि ओंकार, त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. बाकीचे जे लोक होते ते आलेल्यांचा माझ्यावर विश्वास होता आणि ते म्हणाले की ही फिल्म उत्तम बनवण्यासाठी जे लागतं ते तू कर, ते कसं उभं करायचं याच्याकडे तू लक्ष देऊ नको, दॅट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. वाह. ते पैसे आम्ही उभे करू, त्याचं काय करायचं ते आम्ही बघू, फक्त तू ट्रू टू युअर स्टोरी राहा आणि तुला जे पाहिजे ते तू कर. आता माझ्यावर जबाबदारी जास्त होती कारण ज्यावेळेला पैसा उभा राहतो आणि तो काही सहज आमच्या कोणाकडे काही खूप खिशात पैसे आणि आम्ही करतोच नाही, म्हणजे कर्ज काढूनच केलेलं प्रोजेक्ट. तर पैसा उभा राहत असताना मग तो पैशाचा विनियोग ह्या एका रुपयाचा योग्य ठिकाणी व्हायला पाहिजे, ही जबाबदारी अजून वाढते. बरोबर. तर त्याच्यामुळे आमचं खूप 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 प्लॅनिंग आम्ही त्याच्यावर केलं. प्रत्येक शॉटवर, प्रत्येक डेवर, शेड्यूलवर. माझे असोसिएट होते, सेजल रणदिवे होती किंवा त्याच्यानंतर अनिकेत होता, त्यांनी खूप काम केलं याच्यावर. माझ्या डिरेक्शन टीमने खूप काम केलं आणि मग आम्ही ते प्रोजेक्ट एक्झिक्युशनला गेलो. त्याच्यामुळे ते खूप मोठं प्रोजेक्ट आहे, त्याच्यात खूप पैसे लागलेले आहेत हे माहिती होतं, पण त्याला दुसरा पर्याय नव्हता. कारण आता जसं होतं की नाहीतर काय होतंय, मराठीमध्ये सगळे ना प्रोजेक्ट्स बनतात. एवढी सबसिडी आहे, एवढे OTT सॅटेलाइट येतील, या ऍक्टरला घेतलं तर इतकी अमाऊंट आपली वसूल होईल, एवढं थिएटर बुकिंग कदाचित येऊ शकेल, इतके रुपयाचं मार्केटिंग करायचंय आणि मग त्याच्यानुसार कुठली फिल्म करता येईल, किती मिनिमम लोकेशन्स ठेवता येतील. म्हणजे आपण सुरुवातच खालनं वरती करतो, त्याच्याऐवजी वरनं खालती करायला लागतो आणि मग ते गंडायला लागतं. बरोबर. आणि प्रेक्षकांना काही देणं घेणं नसतं की तुम्ही 2 रुपयात पिक्चर बनवलाय का 20 कोटीत. त्यांना तुम्ही गोष्टीशी प्रामाणिक राहून चांगलं एंटरटेनमेंट देताय की नाही देताय एवढ्याशीच मतलब आहे. आणि आपली जबाबदारी तीच असली पाहिजे की त्यांना आपण त्यांचा 1-1 रुपया वसूल करून देणारं एंटरटेनमेंट देतोय. आणि ज्यांनी अजून बघितला नसेल दशावतार त्यांना मी सांगते की ही फिल्म 1-1 रुपया नाही, 1-1 पैसा वसूल फिल्म आहे. मी स्वतः ही फिल्म 2दा ऑलरेडी पाहिलेली आहे आणि नेक्स्ट वीक परत एकदा बघण्याचा प्लॅन आहे. तर सुजय आणि ओंकार तुझ्या बरोबर उभे राहिले अगदी यांनी, त्याच्यामुळे तुला तुझी विजन साकारता आली असं प्रश्नच. आता मला हा प्रश्न पडतोय की तू याचं कास्टिंग कसं केलंस? कास्टिंग प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती याची. लिहून ज्या वेळेला गोष्ट झाली ना त्याला सगळ्यात पहिले लक्षात आलं की गोष्ट लिहून झाल्यानंतर दिलीप प्रभावळकर सोडून कोणी याच्यात काम नाही करू शकत, बाबुली मिस्त्रीचं. कारण की त्या कॅरेक्टरची जी व्हल्नरेबिलिटी आहे, त्याचं इनोसन्स आहे, त्याचा चक्रमपण आहे आणि ऍट द सेम टाइम कॉस्ट्युम्स आणि मेकअप मध्ये एक ना ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी पण ना त्या ऍक्टरचं कन्व्हिक्शन आणि कोकणी काटकपणा. एक्झॅक्टली. तर कॅरेक्टर वाईज पण ते सगळं मिळणं आणि दिलीप काका सोडून कोणीच असं नव्हतं की जे करू शकतील. बरोबर. माझी काही दिलीप प्रभावळकरांची ओळख नव्हती. मी विचार केला की आपण भेट घ्यायचा प्रयत्न करूया आणि मला माहिती होतं ते स्क्रीन प्ले वाचल्याशिवाय होकार देत नाही. पण मी गोष्ट लेवललाच मला त्यांना ऑनबोर्ड घेणं गरजेचं वाटत होतं कारण की मला बघायचं होतं की त्यांच्या लिमिटेशन्स काय आहेत, फिजिकल लिमिटेशन्स काय आहेत, एज वाईज लिमिटेशन्स काय आहेत, कारण की मग नाहीतर ते युजफुल झालं नसतं. सो मी गोष्ट ऐकवली त्यांना आणि त्यांना ती आवडली
त्यांनी मला फक्त विचारलं की हे सगळं तुला नक्की करता येणं जमणार आहे का, आणि मराठीत हे होत नाही, बरोबर, आणि हे तू एक्सप्लेन खूप काय काय करतोयस, पण हे होणार आहे का. तर मी म्हटलं तुमचा विश्वास असेल तर आपण करूया, ते मी करतो. आणि त्या दिवसापासून तो माणूस ऑनबोर्ड आला. मी पूर्ण पटकथा लिहित असताना मी त्यांना पाठवत होतो, सीन्स डिस्कस करत होतो, दशावताराबद्दल त्यांना माहिती सांगत होतो, त्यांना घेऊन कोकणात जाऊन दशावतारी नाटकं दाखवली, वर्कशॉप्स केली, वृद्ध दशावतारी कलाकार आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या भेटीगाठी केल्या. सो ते एका बाजूला चालू होतं. मग माझा सेकंड टास्क होता की एक आपला कॅरेक्टर व्यवस्थित फिट बसले, आता त्याच्या बाजूला जे वर्ल्ड क्रिएशन आहे ते चांगलं व्हायला पाहिजे. आणि मग मी बघत होतो की अनकन्व्हेन्शनल कास्टिंग व्हायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, टाईपकास्ट रोलमध्ये आपल्याला ऍक्टर बघितले ना की ते काय परफॉर्म करणार ते खूप प्रेडिक्टेबल व्हायला लागतं. अगदी. तर ते प्रेडिक्टेबल होऊ नये आणि लोकांना त्यातला नवेपणा कळावा हे मला बघायचं होतं, आणि त्याच्यासाठी रिस्क घ्यायची तयारी होती. परत आम्ही सगळ्यांचीच पाठी कोरी असल्यामुळे आम्ही काही करून बघू शकत होतो. केवढा मोठा ऍडव्हान्टेज होता. म्हणून आम्ही ते करून बघितलं. म्हणजे प्रियदर्शनीवर एका हास्यजत्रेमुळे असेल किंवा एका कॉमेडी कलाकाराची एक छाप होती. सिद्धार्थ मेननवर एका शहरी किंवा मॉडर्न ऍक्टरची छाप होती. पण त्या दोघांनाही कास्ट केल्यानंतर, त्यांच्याबरोबर ऑडिशन वर्कशॉप केल्यानंतर ते दोघेही पूर्णपणे मोल्ड व्हायला तयार होते. अभिनय बेर्डे सारखा ज्याने खूप पिक्चरमध्ये मेन रोल केलाय त्याच्यासाठी मला असा रोल द्यायचा होता की जो कमी आहे, पण अभिनयामध्ये जो एक चबीनेस आहे, एक त्याच्या चेहऱ्यात एक इनोसन्स आहे, आणि तो त्याचा जर मी ब्रॅक म्हणून यूज केला, त्याला जर मी ऍक्टिंग मधून मोल्ड करू शकलो तर ते खूप विचित्र कॉम्बिनेशन होईल आणि ते वर्क होईल असं वाटतं. त्याच्याबरोबर जेव्हा ऑडिशन केली तेव्हा तो तयार झाला एकदम आनंदाने, त्याने तो काहीही करायला तयार होता त्या रोलसाठी. तर ते खूप छान झालं. आणि सिनियर ऍक्टर्स तर म्हणजे खूपच चांगले होते. म्हणजे सुनील तावडेंबरोबर मी आधीही काम केलंय. मला माहिती होतं की सुनील काकाची रेंज काय आहे आणि तो किती मस्त काम करू शकतो, त्यामुळे ते ऑनबोर्ड आले. रवी सरांबरोबर मी कधीच काम केलं नव्हतं आणि ते आउट ऑफ रीच वाटायचे आम्हाला, कारण ते साऊथच्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात वगैरे वगैरे. त्यांना अप्रोच केलं, त्यांना रोल आवडला, आणि मी रुपारेलचा आहे, आपण रुपारेल जातं. मी ते नाटकाच्या वेळेला रुपारेल आणि पंडित सत्यदेव दुबे आणि ते आमचं थिएटर बॅकग्राऊंड सेम होतं, त्यांचंही तेच होतं, त्यामुळे ते एक कनेक्शन होतं की ते म्हणाल की नाही तू करतोस ना, तू कर, मी करणार. तर अशी लोक जॉईन झाली. महेश सर जॉईन झाले. महेश मांजरेकरांसारखा मोठा डिरेक्टर सरेंडर होऊन नवीन डिरेक्टर बरोबर काम करतो, हे पण खूप मोठं होतं माझ्यासाठी, की मी एखादी गोष्ट सांगतोय आणि ते कन्व्हिन्सिंगली करू पाहतायत. आणि मांजरेकरांनी आतापर्यंत केलेल्या कामांमधला हा रोल खूप वेगळा होता. हो, मस्त काम म्हणजे, आणि ही डिड इट व्हेरी सिन्सिअर. हो, प्रश्नच नाही. आणि कसं असतं, माझ्यावर दडपण होतं त्यावेळेला की एवढ्या मोठ्या डिरेक्टरला आपण सांगतोय की नाही मी असा अँगल लावतोय, तुम्हाला इथे परफॉर्म करायचंय, हे कट्स आहेत, आणि अशा वेळेला भीती असते की कदाचित त्यांच्या अनुभवामुळे आपल्यावर दडपण येईल आणि आपण चुकू शकू किंवा आपण त्यांच्या इम्पॅक्ट खाली येऊ. तर तेही एक असतं की मला ते स्वतःला त्याच्यापासून अलूफ पण ठेवायचं होतं. ऍट द सेम टाइम त्यांच्या चांगल्या सजेशन्स येत असतील तर ते ऍक्सेप्ट पण करायच्या होत्या. तर ते होतं. पण महेश सरांनी खूप ब्रिलियंटली ते केलं आणि खूप विश्वास ठेवला काम करताना. सो तोही चांगला होता. आणि एक्सेप्शनल उदाहरण भरत दादाचं. मी इनफॅक्ट त्याच्याकडेच येणार होते की आय थिंक दॅट वॉज द मोस्ट अनएक्सपेक्टेड कास्टिंग. नाही, काय होतं, तो तर रोल एकदम छोटा होता, पण मला काही झालं तरी त्या रोलसाठी अशी व्यक्ती हवी होती की ज्या व्यक्तीला लोकांनी अशा इमेजमध्ये पाहिलं नसेल. आणि अजित काकाच्या ओळखीने भरत दादाला आम्ही अप्रोच केलं आणि विचारलं की एक रोल आहे, तर तो म्हणाला की अजितने सांगितलंय तर मी करेन. त्याने विचारलंही नाही काय रोल आहे वगैरे. पण मला ते खूप खात होतं. मला सारखं वाटत होतं की असं आपण कोणाला नाही बोलवलं पाहिजे की ज्याला माहित नाही की त्याला काय आहे. बरोबर. तर मी त्यांना भेटायला गेलो, त्यांना मी गोष्ट नरेट केली, त्यांचे सीन्स नरेट केले. ते म्हणाले ओके छान आहे, मी करतो. मग मी त्यांना लुक टेस्टला बोलवलं. सो मी काय केलं, मी प्रत्येकाची खूप डिटेल्ड लुक टेस्ट विथ गेटअप्स, विथ मेकअप्स, म्हणजे त्यांची नॉर्मल इमेज मधले, त्यांची सररियल इमेज मधले सगळं केलं होतं. त्यासाठी जेव्हा ते आमच्या ऑफिसला आले त्यावेळेला मी त्यांना माझं सगळं स्टोरी बोर्ड प्रेझेंट केला, कसं शूट होणार आहे, किती दिवस लागणार आहे, ते सगळं केलं. आणि त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की खूप काहीतरी वेगळं होतंय आणि इंटरेस्टिंग होतंय. आणि ते म्हणाले की तू कर, तू काही माझा लोड घेऊ नकोस, तुला जे हवे ते मी परफॉर्म करेन आणि तुला हवं ते मी देईन. आणि त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूल मधनं त्याच्यासाठी वेळ काढला. त्यांचे सगळे ऍक्शन ओरिएंटेड सीन होते,
प्रचंड निबिड जंगलात होते, रात्रीचे होते. त्यात त्यांना एक दिवस मी रात्रभर उलट लटकवलेलं. ते स्वतः ते करत होते सगळं. आणि एवढं करून झाल्यानंतर पण बरं त्यांचं असं होतं की तुला मिळालं ना सगळं व्यवस्थित, तुला नाही म्हणजे चुकलं असेल तर सांगा, आपण परत करूया. म्हटलं नाही तुम्ही चांगलं करताय. ते एवढं पॅशनेटली त्यांच्या बाजूने देत होतं सगळं. अख्खं रात्र शूट केलं त्यांनी आणि सकाळी मला सांगितलं मिळालं ना सगळं. अरे नाही मला वर्टिगोचा त्रास आहे ना, मला भीती वाटत. म्हटलं मला तुम्ही प्लीज आधी सांगायचं नाही. म्हटलं मला टेन्शन आलं. ते म्हणाले नाही तुला मिळत होतं ना चांगलं, ते महत्वाचं होतं. सो ही जी पॅशन सगळ्यांची प्रोजेक्टला लागली ना प्रत्येक कलाकाराची, ती कुठेतरी पे ऑफ करते लोकांना तो चित्रपट आवडण्यात. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि इव्हन युअर कॅमेरा वर्क, म्हणजे मी तुला सांगू का की हे सगळे कॅरेक्टर्स आणि कास्टिंग आणि हे सगळं तुम्ही केलं, हे सगळं फॅन्टॅस्टिकच आहे. पण या फिल्म मधलं एक मुख्य कास्टिंग आहे ज्याच्याबद्दल तू बोललेलाच नाहीयेस. जंगल आणि कोकण. येस येस. ते कोकण अशा पद्धतीने, नाहीतर ते कोकण म्हणजे नेहमी समुद्रकिनारा आणि रोमॅन्टिक हे अशाच पद्धतीने आपल्याला बघायची सवय झालेली आहे मराठी ऑडियन्सला. ते इतक्या वेगळ्या पद्धतीने कोकण, म्हणजे त्याची जी भीतीदायक बाजू आहे कोकणाची, आणि जे आपण लहानपणी पण ऐकायचो की कोकणामध्ये भूताच्या कथा आणि ते सगळं, आणि ते ऍक्च्युली असं जाणवतं तुम्हाला, राईट? सो ते कोकण अशा पद्धतीने कॅप्चर करायचं, हे जरी तुझी विजन असेल ऍज अ डिरेक्टर, ऍज अ रायटर, तरी तुझ्या कॅमेरामॅननी किती मेहनत केली असेल त्याच्यामध्ये? प्रचंड. देवेंद्र गोलतकर जो याचा सिनेमॅटोग्राफर आहे ना, FTI पास आउट आहे, बऱ्याच मराठी हिंदी महत्वाच्या प्रोजेक्ट्स मध्ये त्याने काम केलंय आणि एकदम लो प्रोफाईल माणूस आहे, एकदम शांतपणे काम करतो. आणि मी त्याच्याबरोबर अनेक वर्ष काम करतोय ऍडव्हर्टायझिंगसाठी, डॉक्युमेंटरीसाठी. त्यामुळे मला माहिती होतं की देवा काय करू शकतो आणि किती डेडिकेशन आहे त्याचं प्रोजेक्ट बद्दल, विच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस प्रोजेक्ट. आम्ही दोघं, आणि तो पण कोकणातला आहे, तर मला असाही माणूस पाहिजे होता की ज्याला कोकण हे समुद्र किनाऱ्यांच्या पलीकडे माहिती. कारण की कोकणाची ब्युटी आहे ना ही वाईल्ड लँडस्केप्स मध्ये नाही. कोकणातल्या इंट्रिकसीजना खूप महत्व आहे. त्याच्याने ते कोकण बनतं. त्याचं टेक्स्चर जे आहे कोकणाचं, तिथल्या ग्रीनरीचं, तिथल्या मातीचं, तिथल्या दगडांचं, हे वेगळं आहे. तर ते एक्झॅक्टली माहीत असलेली व्यक्ती पाहिजे होती. त्यामुळे देवा आमच्या बरोबर आला आणि आम्ही प्रचंड जंगलं पालती घातली, प्रचंड गावं पालती घातली. दिवस रात्र, संध्याकाळ, पाऊस, ऊन, सगळ्यामध्ये देवा पूर्ण एकदम रॉक सॉलिड माझ्याबरोबर उभा होता. म्हणजे अनेक वेळेला असं व्हायचं की टेकरेकी संपायची, आम्ही निघायचो, देवा आणि त्याचे असिस्टंट्स, त्याची टीम जंगलामध्ये 2-2, 3-3 दिवस बसून राहायचे. रोज मला सांगायचा तू हॉटेलला जा, मी येईन माझा. आणि तो बसायचा, तो लाईट कुठल्या दिशेने किती वाजता पडतो त्याचे नोटिंग करायचा. तो त्याच्यानंतर तिकडची टेम्परेचर्स घेत राहायचा, कलर्स पॅलेट बघत राहायचा आणि तो त्याचं वर्किंग करत राहायचा. त्याच्यामुळे त्याला जे जंगल दिसायला लागलं. दुसरं होतं की मला जी रात्र आहे ना यातली, ती खूप ट्रू दिसायला हवी होती. आपल्याला सिनेमातल्या रात्री या निळ्या प्रकाशात दिसतात, पण नॉर्मल आयुष्यात आपल्याला निळं दिसत नाही, आपल्याला ग्रेइश दिसायला लागतं. पण सिनेमाच्या मीडियमचं लिमिटेशन असतं की ज्याच्यामध्ये ते ब्लू करावं लागतं. आणि मी देवाच्या मागे लागलेलो की मला ती रिअलिस्टिक पाहिजे. आणि तो म्हणाला अरे खूप डिफिकल्ट आहे. म्हटलं शोधून काढा, आपल्याला करायचं तसंच. आणि किती नाईट मध्ये आहे, खूप नाईट आहेत ना. आणि भीती काय असते, त्या एक्झॅक्ट टेम्परेचरला आणि त्या एक्झॅक्ट एक्सपोजरला काम करताना ते खूप ग्रेनी होण्याची भीती असते. खूप एजवर येऊन काम करावं लागतं. बरोबर. लाइटिंग खूप डिफिकल्ट असतं, कारण की आम्ही जंगलात अशा ठिकाणी शूट करत होतो की रस्त्यापासून शूटिंगची जागा ही 1-1, 1.25, 1.5 किलोमीटर लांब होती. माय गॉड. सो तेवढं सगळे लाईट्स कॅरी करायचे, ते स्कॅफोल्डिंग कॅरी करायचे. आमची लाईट टीम संध्याकाळी 6च्या शिफ्टला दुपारी 12 वाजता काम चालू करायची. देवा 12 वाजता जायचा, तो जंगलात वरती चढून मार्किंग करायचा, झाडांना लाल कापड बांधायचा, इथे आपल्याला लाईट लावायचा, इथे लाईट लावायचा आहे. मग ती माणसं तिकडे लाईट चढवायची आणि लाईट चढला की त्यांना रात्रभर तिकडे बसायला लागायचं, कारण जंगल होतं. म्हणजे प्राणी, म्हणजे पट्टेरी वाघ, रानगवे, साप, नाग आणि असं सगळे प्राणी असलेलं जंगल होतं. त्यात चढ होता, म्हणजे सगळा रस्ता नव्हता. त्याच्यामुळे एका ठिकाणी माणूस लाईट घेऊन चढला की लाईट ऍडजस्ट करायला तो तिकडेच असला पाहिजे. त्याच्यामुळे तो रात्रभर वरती असायचा. त्याला जेवण खाणं तिकडे पोहोचवलं जायचं आणि सकाळी शिफ्टला उजेड पडला की तो वरनं खालती उतरायचा. तेवढ्या वेळ त्या सगळ्या बिचारा लाईटमननी आम्हाला एवढी मदत केली आणि त्यांनी पण घरचं कार्य असल्यासारखं काम केलं. ते बसून राहायचे
देवा त्यांना सतत एनकरेज करायचा, त्यांच्या बरोबर असायचा, त्यांना एकदम सांभाळून असायचा. आणि त्या सगळ्यामुळे तो इम्पॅक्ट आम्ही साध्य करू शकलो. खास करून मला उल्लेख करावा असं वाटेल, आमचे जे DI कलरिस्ट आहेत, हॅनी हलीम म्हणून. हॅनी इजिप्शियन आहेत आणि ते मुंबईत एक न्यू नावाचा स्टुडिओ आहे, तिकडे काम करतात. आम्ही वेगवेगळ्या स्टुडिओजना भेटत होतो पोस्ट प्रोडक्शनच्या वेळेला, कारण की मला तिथे एक्सपेरिमेंट करायचं होतं. माझं म्हणणं होतं की जनरली कलरिस्ट ज्या पद्धतीच्या कलर पॅलेट्स घेऊन येतात त्याच्यापेक्षा वेगळी कलर पॅलेट अचीव्ह करायची आहे, पण ती रिअलिस्टिक झोनमध्ये असली पाहिजे. तर हॅनीने जे केलेलं काम आहे ते मी पाहिलं होतं, ते मला इंटरेस्टिंग वाटत होतं. आणि भारताबाहेरचा एखादा माणूस ना भारतीय कलर्सकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघतो असं मला लक्षात आलं. भारताबाहेरचे सिनेमॅटोग्राफर्स पण त्यांना जी ब्युटी दिसते ती कधी कधी आपल्याला दिसत नाही. तर हॅनीचा तो फार उपयोग झाला की त्याने काम करताना खूप वेगळ्या पद्धतीने त्या कलर्सकडे बघितलं. आम्हाला जी रात्र हवी होती ती रात्र गाठण्यात कलर पॅलेट्समध्ये आणि त्या एक्सपोजरमध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे देवेंद्र गोलतकर आणि हॅनी दोघांनी कमाल 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 केली आहे. मला सांग सुबोध की दशावतार ही एक आता फिल्म न राहता हळूहळू इट विल बिकम अ मुव्हमेंट असा माझा अंदाज आहे. सो दशावतार रिलीज झाल्यानंतर ऍज अ फिल्म मेकर तर तुला जो अभिमान वाटायचा, जो आनंद व्हायचा तो तर झालेलाच, राईट? पण याचे जे बाकीचे परिणाम आपल्याला दिसत आहेत त्याच्याबद्दल काय सांगशील? ते तर खूप ओव्हरवेल्मिंग आहे आणि खूपच मस्त आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या स्तरावर चित्रपटाचा इम्पॅक्ट लोकांवर होतो आणि इन अ गुड वे मनोरंजनाच्या माध्यमातून बाकीच्या गोष्टींनाही उपयोग होतोय. हे खूप चांगलं आहे. म्हणजे हा चित्रपट करताना माझ्या डोक्यात पहिल्या दिवसापासून होतं की दशावतारी कला जी सिंधुदुर्गापुरती मर्यादित आहे, गोव्यापुरती मर्यादित आहे, मुंबई पुण्यातल्या कोकणी भागापुरती मर्यादित आहे, तिची व्याप्ती वाढावी. नक्की. कारण 700-800 वर्ष कोकणातले दशावतारी कलाकार प्रचंड निष्ठेने, प्रचंड श्रद्धेने हे परफॉर्म करतात आणि त्या मनाने अर्थार्जन नाहीये, त्या मनाने अप्रिसिएशन नाहीये, त्या मनाने जागतिक दर्जाला किंवा जागतिक स्तरावर त्यांच्याकडे लक्ष वेधलं गेलं नाही. तर ते लक्ष वेधलं जावं असं माझी इच्छा होती. या चित्रपटाने थोडंफार ते व्हायला लागलं असं मला वाटतं. म्हणजे नवरात्रीमध्ये जिकडे गरबा आणि दांडिया असतात तिकडे मुंबईतल्या काही ठिकाणी यावेळेला दशावतारी नाटकांचे प्रयोग होतात. वाह! जे केवळ आणि केवळ मालवणी जत्रात होतात ते आता व्हायला लागले. आणि त्यांनी खास म्हणजे दशावतार आपल्या सिनेमाचा फॉन्ट वगैरे वापरून आणि अशी करून जाहिरात केली. मला फार बरं वाटलं. आमच्या अनेक कलाकारांना दशावतारी नाटकातल्या आता फोन येऊ लागलेत. त्यांचे जी गणितं असतात आर्थिक ती सुधारायला कदाचित सुरुवात होईल. पुण्यातनं त्यांना दिवाळीच्या वेळेला काही प्रयोग आलेत जे अशा लोकांकडनं आले ज्यांना दशावतार म्हणजे काही माहिती नव्हतं. सिनेमा बघून त्यांना इंटरेस्ट वाटला आणि ते आता ते स्पॉन्सर करतायत शो. बरोबर. सो ते बदलतंय. अजून आनंद होईल ज्या वेळेला ही कला भारताच्या सीमा ओलांडून परदेशात त्याचे शोज व्हायला लागतील. मराठी चित्रपटाचे दशावतार चित्रपटाचे शोज जगभरात होत आहेत आणि तिकडच्या लोकांना त्या कलेबद्दल आता हळूहळू उत्सुकता वाटायला लागली. सो आय होप की येत्या काळात कोकणातला दशावतार अजून मोठ्या ठिकाणी जाईल. सो ते दशावतारावर हा इम्पॅक्ट आहे. सामाजिक इम्पॅक्ट म्हणाल तर एकतर निसर्गाबद्दलची एक संवेदना जी असणं गरजेची आहे ती या चित्रपटातनं सहजरित्या पोहोचली आणि ती लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत पोहोचली. म्हणजे लहान मुलं पण मला भेटतात गर्दी सिनेमाच्या आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट्सनं जातो त्यावेळेला आणि ते म्हणतात की नाही आय विल प्रोटेक्ट माय जंगल वगैरे. खूप मजा वाटते. आणि मला अनेक स्त्रिया भेटल्या माझ्या आईच्या वयाच्या, माझ्या आजीच्या वयाच्या, जे अगदी प्रेमाने जवळ घेतात, ज्यांना इमोशन्स आवरता येत नसतात आणि त्या म्हणाल्या मला की आमच्या मुलांसाठी हे खूप महत्वाचं होतं. फ्युचर पिढीच्या भविष्यासाठी म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी किंवा आपल्या नेचरसाठी हे खूप महत्वाचं होतं आणि तुम्ही हे केलं हे खूप छान आहे. आम्हाला याच्यातनं खूप चांगलं संदेश मिळाला आणि आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करू. किंवा कातळ शिल्पांवर काम करणाऱ्या खूप संस्था आहेत आणि त्या खूप प्रामाणिकपणे खूप काळ काम करतायत. आता MTDCने त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर सामंजस्य करार केले आहेत कातळ शिल्पांच्या संवर्धनासाठी. 2-4 दिवसापूर्वी त्याची अनाउन्समेंट झाली, त्याच्या बातम्या आल्या. माझं असं म्हणणं नाहीये की दशावतार चित्रपटामुळेच हे घडतंय, पण या चित्रपटामुळे पुन्हा एकदा हे सगळं त्या प्रसिद्धीच्या झोतात येतं
कुठेतरी ही कामं चालली आहेत, जंगल वाचवण्यासाठीची कामं आहेत. काही ठिकाणी असे प्रकल्प येत आहेत ज्या प्रकल्पांचा स्थानिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. तर या सगळ्याच्या विरुद्ध पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत आणि लोकांना वाटतंय, खूप लोकांना याच्याबद्दल सारखं वाटतंय, सगळ्यांच्या सिमिलर भावना आहेत. याच्यातनं हे कळतं की लोकांना नेचरबद्दल किंवा पर्यावरण वाचवणं, जंगल वाचवणं याच्याबद्दल मनात कुठेतरी इच्छा असते. त्यांना मार्ग माहीत नसतो किंवा त्यांना ते कसं व्यक्त करायचं माहीत नसतं. चित्रपटामुळे त्यांना तो त्यांचा व्हॉइस मिळतो. बरोबर. मला एक सांग की आत्ताही दशावतार ही अत्यंत कमर्शियली सक्सेसफुल फिल्म आहे. हो, राईट. पण इट वॉज अ टाईट रोप वॉक. म्हणजे असं की एंटायरली रिव्हेंज ड्रामा होऊ शकला असता. पण जो शेवट आहे तो थोडा वेगळा आणि अनएक्सपेक्टेड असल्यामुळे तो तसं होण्यापासून तो राहते ती फिल्म. आणि त्याच्यातली जी सेन्सिटिव्हिटी आहे ती राहते. सो ज्या वेळेला तू काम करत होतास फिल्मवर आणि ऑफकोर्स आपण इनपुट्स घेतो, सगळ्यांशी बोलतो, तेव्हा असं कधी टेम्पटेशन झालं का रे की नाही आपण ह्याला थोडासा पूर्णपणे कमर्शियल रिव्हेंज ड्रामा करूयात? नाही, म्हणजे माझ्या डोक्यात ना तो रिव्हेंज ड्रामा नव्हताच. ओके. माझ्या डोक्यात ही एका बाप मुलाच्या इमोशनची गोष्ट आणि ती बाप मुलाच्या इमोशनच्या गोष्टीला बापाचं प्रेम 3 गोष्टींवर आहे. दशावतारावर आहे, मुलावर आहे आणि निसर्गावर आहे. या तिघांसाठी तो बाप काय करू शकतो हा माझा मूळ फोकस होता. ओके. आणि माझ्या डोक्यात अजून एक महत्वाचं होतं की राखणदार इतर कोणी नाहीये, आपण प्रत्येक जण राखणदार आहोत, प्रत्येक आणि वेगवेगळ्या गोष्टींचे आहोत. कोणी निसर्ग संरक्षणाचं असेल, कोणी संस्कृती संवर्धनाचं असेल, कोणी लोकपरंपरा सांभाळणारं असेल, कोणी मराठी वाचवणारं असेल, कुठल्याही आजूबाजूला ज्या ज्या गोष्टींचं प्रिझर्वेशन गरजेचं आहे ते सांभाळणारा माणूस हा राखणदार आहे. तर त्याच्यामुळे हा विषय हा एका इमोशनल गोष्टीपासून सुरू होऊन तो वैश्विक व्हावा की त्या गोष्टीची गरज होती आधीपासूनच. त्यामुळे मी त्याला ट्रू वे मध्ये त्यातला न्याय मिळावा या दृष्टीने मी तो मार्ग घेत गेलो आणि तो लिखाणातच तसा 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 तो वैश्विक होतो. त्याच्यामुळे रिव्हेंज ड्रामा असावा असं डोक्यात नाही आलं. आणि दुसरं रिव्हेंज ड्रामाच्या बाबतीत काय होतं माहितीये का की ना असे रिव्हेंज ड्रामा किंवा स्लीक थ्रिलर फिल्म्स खूप येतात. मला माझं जे सत्व वाटतं ती इमोशन्स हे जास्त आहे. मला ऍक्शन किंवा थ्रिलर पेक्षा त्यातलं इमोशन हे नेहमी कनेक्ट करतात. त्यामुळे मला ओव्हरऑल फिल्मच्या बांधणीमध्ये कुठेही ते इमोशन सोडायचे नव्हते. मी जर पूर्ण थ्रिलरकडे गेलो असतो तर कदाचित त्यातला एकच रस राहिला असता आणि बाकीचं सगळं ट्राय झालं असतं. ते नव्हतं, ते नको होतं. ओके. आता मी हा जो प्रश्न विचारते ना चुकीचा आहे खरं, एका दिग्दर्शकाला विचारू नये असं आहे. पण कारण माझे काही फेवरेट सीन्स आहेत म्हणून मी तुला विचारते की बाप आणि मुलगा यांच्यातला त्या फिल्म मधला यांच्यातला किंवा ते दोघं असलेलं ते कॅरेक्टर तुझा सगळ्यात फेवरेट सीन कोणता आहे? माझे ऍक्च्युली त्या दोघांचे सगळे सीन माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. मला कुठला सीन 2 सीन आहेत त्यातला एक सीन तर आता फिल्म मध्येच नाही. ओके. मला ड्युरेशन साठी आणि त्याच्यासाठी काही काही सीन्स कट करायला लागले. त्यातला एक सीन आहे जो माझा आणि दिलीप प्रभावळकर दोघांचाही प्रचंड आवडता आहे पण तो फिल्म मध्ये नाहीये. होपफुली OTTला वगैरे येताना तो येईल ऍड होऊन. एक सीन आहे ज्याच्यात बाप आणि मुलाचं रिलेशन कळतं आणि बापाने मुलाला हे सांगणं की मुलाने बापाला हे सांगणं की आता तू दशावतार थांबव आणि त्या लहानपणापासून आतापर्यंत तो त्याला जेवण भरवतोय. तर ते मला इमोशनली खूप त्या दोघांमधलं जे बॉन्डिंग आहे ते खूप इमोशनली खूप टच होतं. कारण की असं रिलेशन असणं बाप आणि मुलाचं की ज्याच्यामध्ये हक्काने या वयात पण बाप त्याला भरवू शकतोय आणि पोरगा बापाला काय करायचं आयुष्यात आणि काय करायचं नाही हे थेट सांगू शकतो. तर असं खूप कमी बाप आणि मुलांमध्ये इतकं ओपन बॉन्डिंग असतं. तर त्याच्यामुळे मला तो खूप इमोशनली पर्सनली टच होतो. अजून एक सीन आहे जो सिनेमात नाहीये. दशावतार त्याचा शेवटचा परफॉर्म व्हायच्या आदल्या रात्रीचा एक सीन आम्ही शूट केला होता. त्याच्यात एकही वाक्य नाही. माधव घरात येतो, वडील झोपलेले आहेत. आपल्या बापाचा आवड असलेला दशावतार
आपल्यामुळे बंद होणाऱ्याचं गिल्ट माधवमध्ये आहे. माधव चालत त्यांच्यापाशी येतो, त्यांच्या बाजूला बसतो, अंदाज घेतो तर त्यांना तो झोपलेले दिसतात. तो बाजूला बसतो आणि त्याला रडू अनावर होतो. तो काही क्षण रडतो आणि मग स्वतःला आवरत खोलीत निघून जातो. तो खोलीत निघाल्यानंतर आपल्याला दिसतं की बाबुली जागा त्याचे डोळे उघडतात. एवढाच सीन होता, सिंगल शॉट सीन होता. पण तो मला कट करणं शक्य नव्हतं मध्ये. तो आला असता तर सलग 1.5-2 मिनिटाचा आला असता आणि 1.5-2 मिनिटाचा एकही शब्द नसलेला सीन हा कठीण होता ठेवणं त्या सगळ्या बाकीच्या स्कीम मध्ये. पण तो माझ्या पर्सनली खूप आवडतंय कारण की त्या दोन्ही कलाकारांनी खूप मस्त इमोट केलं होतं. खूप छान झालं होतं ते. अजून एक मुमेंट आहे जी मला असं वाटतं की जे रिपीट प्रेक्षक असतील त्यांना ती रिअलाइज होईल. त्यांना ज्यांनी पहिल्यांदा एकदा बघताना लक्षात येणार. ज्या वेळेला रथयात्रा जातीये त्या रथयात्रेमध्ये बाबुली आणि माधवची शेवटची भेट. हो, राईट. ती भेट इमोशनली इतकी महत्वाची आहे ज्यावेळेला दोघांनाही माहित नाही आपण एकमेकांना शेवटचे भेटतो आणि शेवटचं. पण ज्यावेळेला नंतर याचा विचार येतो त्यावेळेला ते खूप चुटपुट लागून राहतात. आणि ते तो मोमेंट त्या दोघांमध्ये आहे ना, म्हणून ज्या वेळेला की आता आपल्याला थांबवलं पाहिजे, दशावतार आपल्याला थांबवलं पाहिजे, त्यावेळेला जो दिलीप प्रभावळकरांवरचा किंवा त्या बाबुलीवरचा जो परिणाम आणि तो हल्ला आतून ते लक्षात येतं, ते जास्त आय थिंक त्या मोमेंटमुळे ते खूप एलिव्हेट होतं. माझा कोणता आहे माहितीये तुला फेवरेट सीन पूर्ण फिल्म मध्ये? बाबुली जेव्हा पाण्यामध्ये उडी मारतो की पोहून जातो तीरापर्यंत, तिथे म्हणजे तिथे तो मुलगा तो म्हणतो की अरे काय मूर्खासारखं असं काही करायचं नाहीये असं तसं, आणि हा म्हणतो की नाही जर माझ्या मुलाला नोकरी मिळणार असेल मी करीन. आणि इतकं गोड, म्हणजे बाप हा असाही असू शकतो, इतका गोड, इतका इनोसेंट आणि इतका ही म्हणजे इट वॉज अ डिफरंट, म्हणजे मला रडूच आलं तो सीन बघत असताना. तेच मला दाखवायचं होतं की मला एका प्रसंगात 3 ऍक्च्युअली गोष्टी अचीव्ह करायच्या होत्या. एक म्हणजे बाप आणि मुलाचं प्रेम काय आहे, दुसरं हा वेडा म्हातारा मुलासाठी काहीही करू शकतो, जो मुलगा गेल्यानंतर तो करतो, आणि तिसरं म्हणजे पाण्यामध्ये पोहणं त्याच्यासाठी सोपं नाहीये, पण जेव्हा त्याच्या चेहऱ्याला रंग लागेल त्यावेळेला असाध्य गोष्टी तो साध्य करू शकतो. या 3 गोष्टींची पेरडी मला त्या एका सीन मध्ये करायची. त्यामुळे माझ्यासाठी तो सीन खूप महत्वाचा होता आणि जर तो करेक्टली पोहोचला असेल तर हो डेफिनेटली पोहोचलाय. आणि खरे मग मला एक सांग की आता प्रभावळकरांचं वय इतकं आहे, राईट, आणि पूर्ण फिल्म त्यांच्या भोवती फिरते. सो आता जे तू एक वाक्य म्हणालास की चेहऱ्याला रंग लागला की त्याला काहीही अशक्य नाही. सो ही फिल्म करत असताना तुला दिलीप प्रभावळकरांच्या बाबतीत असा अनुभव आला का? प्रश्नच नाही. म्हणजे ना दिलीप काकांना मी जेव्हा गोष्ट ऐकवली त्यावेळेला त्यांना डाऊट होते की हे सगळं कसं आपण करणार आहोत, हे मराठीत होत नाही, याची स्केल काय आहे, ह्याच्यात मला एवढं करायचंय. पण ऍट द सेम टाइम त्यांना ते आवडू लागलं होतं, त्यांना त्याच्याबद्दलचं आकर्षण वाढू लागलेलं हे मला कळत होतं. अनफॉर्च्युनेटली आम्ही सगळी तयारी केल्यानंतर 1 महिना अगोदर त्यांना चिकनगुनिया झाला आणि ते भयंकर आजारी होते. भयंकर म्हणजे ते अंडरप्ले करतात, पण त्यांना ताप कमी दिवस आला, पण त्यांना स्वेलिंग खूप होतं, सांधेदुखी वाढली होती, त्यांची पाठ प्रचंड दुखायची, पाय असे टम्म फुगलेले असायचे. आणि त्यांनी मला विचारलं, एक दिवस रात्री मला फोन आला की सुबंत मला असं वाटतंय की मला ही फिल्म नाही करता येणार, तर तू दुसऱ्या कोणाला तरी घेऊन कर, तू आता एवढी तयारी केली आहेस, पैसे खर्च झाले, तर तू थांबू नकोस. मी म्हटलं नाही, तुम्हाला नाही करता येणार असेल तर नको करूया, पण तुमच्याशिवाय नाही फिल्म होऊ शकत. ते म्हणाले पण मला माहित नाही, मला थोडा वेळ दे. त्यांनी वेगवेगळ्या डॉक्टर्सना गाठलं, वेगवेगळ्या डॉक्टर्सकडनं त्यांनी हे वदवून घेतलं की मी ही फिल्म करायला जाऊ शकतो. आणि ते आले, म्हणजे ते तयारी दाखवली. मग त्यांनी मला फोन केला की अरे मी येऊ शकतो, पण मग म्हटलं तुमची तयारी आहे ना. नाउ इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी, ओशन फिल्म कंपनीज रिस्पॉन्सिबिलिटी, की तुम्हाला अत्यंत कम्फर्टेबल वातावरणात ठेवणं, तुमच्या आरोग्याची, तुमच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थची काळजी घेणं ही आमची जबाबदारी, ते आम्ही करू. आणि आम्ही ते करायचा प्रयत्न केला. पण ते पूर्ण 60 दिवस आमच्यावर खूप दडपण होतं की आपण ह्यांना अशी गोष्ट करायला घेऊन आलोय जी त्यांच्या वयासाठी आणि त्यांच्या आत्ताच्या कंडिशनसाठी दोन्हीसाठी तेवढी म्हणजे सोपी नाहीये. पण त्या माणसामध्ये इतकं प्रचंड पॅशन आहे
आणि इतकं प्रचंड कॉन्फिडन्स आहे की मी हे करू शकेन. आम्ही त्यांच्यासाठी पालखी तयार ठेवली होती, डोली असते तशी. हो. आम्ही त्यांना म्हणालो की तुम्ही जंगलात एवढ्या वरपर्यंत चालत येऊ नका, आम्ही तुम्हाला ते, कारण तुमचं पाय दुखतात, ते सुजलेत, तुमची पाठ दुखते, तू काळजी करू नको, मी पोचतो, मी येतो. ते चालत यायचे एवढ्या आतपर्यंत. त्यांनी कधीही या कुठल्या गोष्टी वापरल्या नाहीत. बर. ते पाण्यात, मी म्हटलं एक दिवस पाण्यात शूटिंग घ्या, हा करूया. मग त्यांना मी जेव्हा नदी दाखवली तर त्यांनी म्हटली ह्या नदीत आहे? म्हटलं हो, या नदीत आहे. बरं चल. आणि ते तयार झाले. अख्खा दिवस आम्ही तो पाण्यातला सीन शूट केलाय. सकाळी 7-7:30 चालू केलाय, ऐन थंड असताना पाणी डिसेंबरमध्ये, आणि दुपारी 4:30-5 पर्यंत केलंय, ज्यावेळेला प्रचंड उकडत होतं. तो पूर्ण वेळ ते पाण्यात होते. प्रत्येक सीन नंतर आम्ही त्यांना गरम पाण्याने पाय शेकायला द्यायचो, त्यांना पायाला मसाज करायचो, हे सगळं आम्ही करत होतो. पण दुसरा कलाकार म्हणाल की कशाला मी माझ्या या वयात हे सगळं करू, कुठल्या तरी एका पोराला काहीतरी वाटतंय असा सीन करावा म्हणून मी कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालू, हे त्यांनी काही केलं नाही. बरोबर. तुला या हवंय ना, मेकअप 2.5-3 तास मेकअप करायला लागायचे. 3 तास मेकअप करून काम करण्याचा उत्साह तरुण मुलांच्यात नसतो. बरोबर. पण ते वेळेच्या, म्हणजे त्यांना वेळ दिली की उद्या आपल्याला 8 वाजता रोल करायचे, मी 6 वाजता पोहोचतो. पहाटे 6ला येऊन 8ला रोलसाठी विथ मेकअप रेडी होणं, त्या वेळी अवेळीची जेवणं, आमच्या नाईट शिफ्ट होत्या, जंगलं होती, त्यांनी पूर्ण त्यांच्या बाजूने जे करता येऊ शकत होतं ते सगळं केलं. आणि म्हणजे त्यावेळेला मला लक्षात आलं की रंग चढणं काय असतं. कारण ना, मी ना, आम्हाला एक दादा राणे कुणस्कर म्हणून दशावतारातले मोठे खलनायक आहेत आणि दशावतारी नाटकं वगैरे बसवतात. त्यांचं खूप मार्गदर्शन मिळालं, ते पूर्ण वेळ आमच्या बरोबर होते. तर एक दिवस त्यांचा परफॉर्मन्स बघायला गेलो असताना मला नंतर लक्षात आलं, परफॉर्मन्स संपल्यानंतर, की त्यांच्या गुडघ्याला ना एवढं असं प्लास्टर बांधलेलं. बर. प्रचंड. तुम्ही म्हटलं काय झालं दादा? ते म्हटलं 1-1.5 वर्ष झालं लिगामेंट टिअर आहे आणि प्रचंड दुखतं ना. पण जेव्हा ते मेकअप करून स्टेजवर येतात आणि ते धमाल नाचतात, ते युद्ध करतात, ते एवढ्या मोठ्या पट्टीत 5-5, 6-6 तास नाटक करतात. म्हटलं कसं होतं? ते म्हणाले रंग लागला की होतं, तू काळजी करू नको. आणि ते मी काकांच्या स्वरूपात बघितलं. काकांनी, दिलीप काकांनी ते धृतराष्ट्र आणि त्याच्यानंतर भीष्म म्हणून जे काही ते जे गेटअप्स होते, इट वॉज हेवी, त्या दाढ्या आणि काय काय इरिटेशन, ते आपल्याला साधी मिशी कोणी चिकटवली तरी इतकं इरिटेशन होतं, तर ते एवढं सगळं करणं. पण तो ग्रेट माणूस आहे. कन्व्हिक्शनच्या बाबतीत, कमिटमेंटच्या बाबतीत ग्रेट, त्याला काय तोडच नाही. आणि ट्रस्ट, दिग्दर्शकावरचा विश्वास पूर्ण. त्यांनी मला सांगितलं, मला नाटकातलं कळतं, चित्रपटातलं मला कळत नाही, तू मला सांगणार ते मी करणार, आणि मला कॅमेरा अँगल्स कळत नाहीत, मला हे तुझं काय होणार आहे. त्यांना शेवटपर्यंत अंदाज येत नव्हता की हा करायला काय लावतोय. एकदम चित्र विचित्र शॉर्ट्स याचे असतात, आता म्हणतो हे कर, उद्या म्हणतो ते कर. आणि मी त्यांना टप्प्याटप्प्याने, म्हणजे आधी आमची खूप सेशन झाली होती, पण मी तेव्हा त्या दिवशीच्या सकाळी त्यांना सांगायचो की आज आपण हे असं असं करतोय. आधी स्क्रिप्ट गेलेलं असायचं, पण वाचनातलं स्क्रिप्ट आणि व्हिज्युअली काय करायचंय हे त्यांना, हे सगळं करायचं. खूप फरक असतो ना. हो, पण पूर्ण विश्वास होता त्यांचा अजूनही. म्हणजे मी त्यांना चित्रपट दाखवला रिलीजच्या 2 दिवस आधी, तोपर्यंत मी त्यांना चित्रपट दाखवला नव्हता. बर. त्यांना प्रश्न पडलेला, माझं हसं होणार नाही ना चित्रपट बघून, मी काय केलं मला माहित नाही, कारण जनरली डबिंग असतं, डबिंगला आम्हाला चित्रपट काय कळतो, आम्ही सिंग साऊंड केलंय, म्हणजे मला तेही तू दाखवलं नाहीयेस, तर मला काय माझं होणार आहे. म्हटलं तुम्ही विश्वास ठेवा. नाही, विश्वास आहे. पण त्यांनी ज्यावेळेला बघितलं ना, त्यावेळेला ते म्हणाले की मला ना इमॅजिनच करता येत नाही की हा मी आहे. मला पहिल्या वेळेला हे कसं झालंय हेच बघण्यात माझा एक फिल्म व्ह्यूइंग गेलं. पण सो स्वीट ऑफ हिम की ते एवढा मोठा कलाकार, पण जे एक सर्वस्व देणं असतं अगदी आणि विश्वास ठेवणं असतं, ते खूपच ग्रेट आहे. खूपच ग्रेट. सो सुबोध, मला तुझं, म्हणजे जेव्हा मी फिल्म बघितली तेव्हा मी इम्प्रेस तर झालेच होते, स्केल, स्टोरी टेलिंग, या सगळ्या ह्याने. पण जसं मी म्हणाले की तुझा कॅमेरा वर्क आणि हे जे होतं, पण त्याच्याच बरोबर त्या सगळ्याचा वापर कसा करायचा आणि ती फिल्म व्हिज्युअली कशी उभी करायची, ही पूर्णपणे तुझ्या खांद्यावर धुरा होती. हो, राईट. सो ह्या फिल्मचा हा एक व्हिज्युअल फॉर्मॅट असणार, रादर मी असं म्हणेन की त्या फिल्मला एक व्हिज्युअल फॉर्मॅट नाहीये. इट इज अ व्हेरी फ्लुइड व्हिज्युअल स्टोरी. करेक्ट. तर हे अशा पद्धतीने फ्लुइड ठेवावं जेणेकरून त्या सीनला बेस्ट करता येईल, ते कसं ठेवायचं
हा विचार तू आधीच ठरवला होतास का तू त्याच्यावर करताना काम केलंस? नाही, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही आता म्हणजे बँग ऑन, की प्रत्येक सीनची गरज काय आहे. म्हणजे रायटर म्हणून काम करताना पण माझा प्रयत्न असतो की प्रत्येक सीनची गरज काय आहे ती बघावी. डिरेक्टर म्हणून काम करतानाही मी तेच केलं. प्रत्येक सीनची गरज काय आहे आणि मला नॉर्मल स्टोरी टेलिंग, त्यातलं सरियल स्टोरी टेलिंग आणि त्यातले सबटेक्स्ट, या तीनचे लेयर्स व्हिज्युअली कसे मांडता येतील याच्यावर मी काम करत होतो. ओके. आशिष म्हणून आमचा एक मित्र आहे ज्याच्याबरोबर बसून मी त्याचे कॉन्सेप्ट डिझाईन्स तयार केले. 7 ते 8 फ्रेम्स केल्या, ज्या 7 ते 8 फ्रेम्स लोकांच्या कायम लक्षात राहिल्या पाहिजेत, ही गोष्ट लिहितानाच मी केलं. त्याच 7 ते 8 फ्रेम्स मध्ये माशाच्या सीन मधली ती एक फ्रेम आहे, वराह अवताराची एक फ्रेम आहे. सो अशा म्हणजे की फ्रेम्स मला माहिती होत्या की मला त्या कुठल्या करायच्या, सो त्या केल्या. त्याच्यानंतर स्टोरी बोर्डिंगच्या वेळेला मी प्रत्येक वेळेला बघत होतो की हा सीनचं स्टोरी टेलिंग पॅटर्न हा व्हिज्युअल स्टोरी टेलिंगचा असावा. म्हणजे मला नेहमी वाटतं की चित्रपट ही चित्रभाषेचा असावा. अनेक वेळेला असं होतं की वर्बोज खूप होतात, बरोबर, आणि मग फिल्म ही त्या शब्दांमध्ये अडकते आणि व्हिज्युअली काही देत नाही. करेक्ट. पण चित्रपटात आपल्या हातात कॅमेरा असतो, आपल्या हातात दृश्यातून गोष्ट सांगण्याची एक ऑपॉर्च्युनिटी असते आणि आपण कितीही डिटेलमध्ये किंवा किती वास्ट जाऊ शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही एखादी इमोशन अत्यंत क्लोजअप, म्हणजे या चित्रपटामध्ये एक क्षण आहे रंगपूजा गाण्यामध्ये, बाबुलीच्या आयुष्यातला शेवटचा दशावतार सुरू आहे. शेवटच्या दशावताराचा परफॉर्मन्स सुरू असताना रंगपूजा गाणं ऐकू येतं आणि किती लोकांना कळलं असेल, त्यांना कळलं, नाही कळलं त्यांना नाही कळलं. परफॉर्म होतोय महाभारत, ज्याच्यात अभिमन्यू चक्रव्यूहात अडकलाय आणि त्याला बाण लागलाय, आणि दुसऱ्या बाजूला त्याचा मुलगा अडकलाय आणि भीष्म हे सगळं पाहतो आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रू येत. त्याचा क्लोजअप आहे. हा सगळा एका सिंगल शॉट मध्ये आपल्याला दिसतो. आता हे असे छोटे छोटे काय म्हणतात त्याला न्यूअन्सेस किंवा चेरी ऑन द टॉप शॉट्स आहेत ना, हे आधी आम्ही ठरवले होते की हे आपल्याला करायचे, ते काय वर्क होतील नाही होतील पण आपण प्रयत्न करूया. आणि मग त्या व्हिज्युअल स्टोरी टेलिंगला धरून आम्ही फिल्मची ट्रीटमेंट ठरवली की मग इथे काय इक्विपमेंट लागणार, कशा पद्धतीने करायचं. तसं माझ्या डोक्यात होतं की बाबुली मेस्त्री जर आयुष्यभर दशावतार जगतोय तर त्याला त्याच्या आयुष्यातल्या डिसिजन्स मध्ये दशावताराची व्हिज्युअल्स खूप उपयोगाला येत असणार. डेफिनेटली. जसं एखादा गायक असतो, एखादा वादक असतो, तबला वादक असतो की त्याचा तो ताल असतोच त्याच्यात, तो त्याचा हात स्वस्त नसतो, तसं याच्या डोक्यात दशावतार सुरू असेल. त्यामुळे त्याला व्हिज्युअलाइज होणाऱ्या अनेक गोष्टी या दशावतारात असतात. आणि या दशावताराला आपण हळूहळू सरियल फॉर्म मध्ये घेऊन जाऊया आणि मग तो ज्या वेळेला रिव्हेंज घेईल त्यावेळेला त्या सरियल फॉर्म आणि रिअल फॉर्मची एकमेकांमध्ये सरमिसळ करूया. हे सगळं ठरलं होतं आणि मग त्याच्यातनं ती ट्रीटमेंट ठरत गेली, ते कलर पॅलेट्स ठरत गेले, त्यातला मेकअप स्टाईल ठरत गेली. ते बाबुलीला दिसताना मुलाचे मारेकरी हे दानव दिसायला लागले, असं ते हळूहळू मग त्याच्यात ती व्हिज्युअल्स. बरोबर. एक अत्यंत महत्वाचा सीन आहे जो माझ्या मते खूप एक्साइटिंग पण आहे आणि अट्रॅक्टिव्ह पण आहे. तो सीन म्हणजे जे मत्स्य रूप आपण म्हणतो ते माशाचं, की बाबुली बसलाय, त्याला ते माशाची शेपूट दिसते आणि मग त्याच्यातून त्याचं ते तो जे काही करतो, बरोबर, तो सीन अंडर वॉटर अशा पद्धतीने एक्झिक्यूट करायचा, ह्या डिसिजन पर्यंत तुम्ही कसे आला? मी पहिल्या म्हणजे स्टोरीच्या लेवललाच माझ्या डोक्यात होतं की हा सीन आपल्याला अंडर वॉटर करावा लागेल, पण अंडर वॉटर ऍक्च्युअल शूट करणं खूप एक्सपेन्सिव्ह होतं. म्हणजे स्विमिंग पूल घेऊन त्याच्यामध्ये ते डायव्हर्स घेऊन आणि ते सगळं करणं, आणि दुसरं म्हणजे त्याच्यात रिअलिझम निघून गेला असता, कारण ते अल्टिमेटली ना ते फेक कळतं आणि बाकी अख्खी फिल्म ही ऍक्च्युअल नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये असल्यामुळे ना खूप रिस्की असणार होतं. मग आम्ही विचार केला की कोकणातली अशी नदी शोधायला पाहिजे, असा स्पॉट शोधायला पाहिजे जिकडे पाणी क्लिअर असेल, सेफ असेल आणि अंडर वॉटर शूट करता येईल. दिलीप काकांना सांगितलं, दिलीप काका तयार झाले. ते म्हणाले की मी पूर्वी स्विमिंग करायचो, मी ब्रेथ होल्ड करू शकतो 30-40 सेकंडसाठी, तर आपण एक ट्राय करू शकतो. रवी सर पण तयार झाले आणि मग आम्ही एक असा स्पॉट शोधला जो नदीच्या उगमाच्या जवळ होता आणि तिकडे
पाणी जोरात येऊन आदळतं आणि डोह तयार होतं. बरोबर. तर त्याच्यामुळे काय होतं की पाण्याला क्लॅरिटी खूप जास्त असते. म्हणजे तो सीन परत बघितला ना तर तुम्हाला आजूबाजूला मासे फिरताना दिसतात. हो. तर ते खरे मासे त्यात दिसणं ही आमची गंमत होती, किंवा मागे झाडाच्या त्या सावल्या दिसणं, प्रतिबिंब दिसणं हे गरजेचं होतं. तर ते सगळं करता आलं. आणि देवेंद्रचाच एक असोसिएट डीओपी आहे अमेय म्हणून. एक दिवस देवेंद्रला प्रचंड ताप होता आणि आम्ही पाण्यात शूट करणार होतो. त्यामुळे देवेंद्रला मी अलाव नव्हतो करत की तू यायचं नाही. मग अमेय रोपिन झाला की मी उतरतो पाण्यात. आणि अमेय, मी, एकदम मिनिमल क्रू आणि हे 2 ऍक्टर्स असे आम्ही त्या पाण्यात होतो. आणि आम्ही बरेच 4-5 तास त्या पाण्यात शूट करत होतो थंडीमध्ये. पण मिळाले ते सगळे शॉट्स महत्वाचे. फारच अफलातून सीन झालेला आहे. आणि ती माशाची शेपूट आहे ना, ती ऍक्च्युअली खूप इंटरेस्टिंगली आमच्या व्हीएफएक्स टीमने क्रिएट केली. म्हणजे आम्ही एक फिजिकली पहिले बनवली, आम्ही पाण्यात फिजिकली ती प्लेस केली, आम्ही त्याच्यावर काही शॉट्स घेतले आणि मग त्याचे रेफरन्सेस आम्ही त्यांना पाठवले की आता मला ही अजून ब्युटिफाय करून द्या. आणि मग त्यांनी ती व्हीएफएक्स मध्ये. इनफॅक्ट मी आता विचारणार होते की ती शेपूट व्हीएफएक्स ची होती का, ती पण तुम्ही रिअलिस्टिक? आम्ही रिअलिस्टिक बनवली आणि मग त्याच्यावर त्यांनी संस्कार करून त्याला जास्त ब्लेंड केलं. खूपच मस्त रे. म्हणजे जसं प्रत्येक गोष्टी, प्रत्येक सीन, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक डायलॉग हा याच्यावर काम केलंय, मनापासून काम केलंय हे लक्षात येतं. तसंच अजून एक लक्षात येतं ते म्हणजे तुमचा जो मार्केटिंग प्लॅन होता. म्हणजे आय कॅनॉट इमॅजिन की दिलीप प्रभावळकरांसारखा सिनियर ऍक्टर वयाच्या 80व्या 81-82व्या वर्षी इंस्टाग्रामचं अकाउंट सुरू करेल. दॅट वॉज अ मास्टर स्ट्रोक. म्हणजे आणि तेव्हा दशावतारचा अशी हवा नव्हती तोपर्यंत. सो ही काय स्ट्रॅटेजी होती नेमकी? मार्केटिंग दशावतारचं चांगलं होण्यामागे अनेकांचा वाटा आहे. झी आमच्या फिल्मचं प्रेझेंटर आहे, डिस्ट्रीब्युटर आहे झी स्टुडिओज. त्यांची एकदम एक्सपिरियन्स टीम होती याच्यात. सचिन गुरव आमचं पब्लिसिटी डिझाईन करत होता. सचिनने इतकी वर्ष काम केलंय. त्याची एक हुशारी आहे, त्याला मार्केट कळतं, त्याला फिल्म कळते आणि त्याला डिझाईन कळतं. तर त्याचा खूप मोठा वाटा आहे. वैभव शेटकर जो सोशल मीडिया आमचं बघत होता त्याचा वाटा आहे. आणि खूप मोठा वाटा माझ्या ओशन फिल्म कंपनीतल्या माझ्या सगळ्या सहकार्यांचा आहे. कारण ओशन फिल्म कंपनी 15 वर्ष ऍडव्हर्टायझिंग मध्ये होती. आम्ही खूप प्रोडक्ट्स आणि खूप ब्रँड्स विकलेत, त्यांचं मार्केटिंग ऍडव्हर्टायझिंग केलंय. माझी स्वतःची माझं शिक्षण ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग मधलं आहे. त्यामुळे आपलं प्रोडक्ट आपल्याला कशा पद्धतीने पोहोचवायचंय याच्याबद्दल आमच्या डोक्यात काही कल्पना होत्या. आणि दुसरं मला त्याच्यात लक्षात येत होतं की मराठी चित्रपट ना खूप टिपिकल वे मध्ये प्रमोट केले जातात. एक साचा आहे, कुठे कुठे इंटरव्ह्यूज न जायचं, कुठे प्रेसला जायचं, काय बोलायचं, कुठे प्रेस कॉन्फरन्सेस घ्यायच्या, कुठे कॉलेजेसना जायचं. आणि मला ते कधीच पटत नाही. कारण प्रत्येक गोष्ट सांगण्याची पद्धत जशी वेगळी असते तसं प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जो एक मार्ग असतो तो वेगळा असला पाहिजे. तो आम्ही शोधायचं ठरवलं. आम्ही पहिलं कम्युनिकेशन आउट केलं डेट अनाउन्समेंटचं, ज्याच्यामध्ये आम्ही फक्त पट्ट्या बांधलेला दिलीपकरांचा लुक अनाउन्स केला आणि तारीख टाकली. आणि तो प्रचंड लोकांपर्यंत पोहोचला सोशल मीडियाच्या माध्यमातून. तेव्हा आम्हाला कळलं की याला आपण वेगळा जो मार्ग पकडतोय तो योग्य दिशेला आपण जाऊ शकतो. पण लिमिटेशन असं होतं की दिलीप काका सोशल मीडियावर नाही आणि त्यांना खूप लोकांची इंटरॅक्ट करायला तेवढा वेळ नसतो. ते टेम्परामेंट ते त्याच्यासाठी द्यावं लागणं खूप कठीण असतं. पण आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही थोडा वेळ द्या, आम्ही हवं तर टीम म्हणून त्याच्यात हँडल करायला तुम्हाला मदत करू, पण तुम्ही तयारी दाखवा. आणि त्यांनी खूप प्रेमाने त्याला तयारी दाखवली. ते म्हणाले की नाही, तुम्हाला मुलांचा हट्ट असेल तर करतो मी. तर आम्ही केलं ते. आणि त्या निमित्ताने ना खूप लोकांनी इमोशनली परत त्यांचं कनेक्शन करेक्ट दिलीप त्यांनी फार छान त्यांचे जुने रोल्स ते सगळे ते टाकत असतात आणि लोकांना खूप इंटरेस्ट होता ना. तर ते खूप चांगलं त्या पद्धतीने व्हायला लागलं. आणि ओशन फिल्म कंपनीतल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना ग्रासरूट लेवलला पोहोचण्याची खूप चांगली समज आहे. म्हणजे वैभव शेटकरची सोशल मीडिया टीम असेल, आमची इंटरनल सोशल मीडिया टीम असेल आणि माझे सगळे ऑफिसमधले माझे जे सहकारी आहेत त्यांनी अक्षरशः घरचं कार्य असल्यासारखं ही फिल्म प्रमोट केली वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे काही तर तुमच्यापर्यंत आल्या पण नसतील गोष्टी. म्हणजे कोकणामध्ये दरवेळेला गणपतीच्या आधी जवळपास
4,000 ते 8,000 बसेस जातात. हो. एवढा मोठा कोकणी माणूस मुंबईतनं कोकणात जातो गणपतीला. हा आपला महत्वाचा ऑडियन्स आहे, आम्हाला माहिती होतं. त्यामुळे जाणाऱ्या प्रत्येक बसपर्यंत पोहोचणं, तिकडे आपलं पोस्टर दाखवलं जाणं, कारण की आर्थिक दृष्ट्या परवडणार नव्हतं. असं काही नाहीये की आम्ही प्रचंड खर्च केलाय. म्हणजे हा गैरसमज आहे की लोकांना वाटतं की एवढी विजिबिलिटी आहे म्हणजे खूप पैसा खर्च झालेला आहे यासाठी. तर मला असं वाटतं की तसं नसतं ते. तुम्हाला कुठल्या जागी काय करायचंय याची समज जर असली तर ते करता येतं. बरोबर. आम्ही आरती पुस्तकं बनवली, आम्ही दशावतारची पोस्टर्स घेतली आणि आम्ही प्रत्येक कोकणात जाणाऱ्या बसपर्यंत आणि प्रत्येक कोकणात जाणाऱ्या ट्रेनपर्यंत पोहोचलो. ओके. ज्या कोकणी माणसांना हा दशावतार कदाचित अभिमानास्पद वाटू शकेल त्यांना तो पोस्टर दाखवलं आणि त्यांना विनंती केली की तुम्ही ट्रेलर पहा. जर माझ्या ट्रेलरमध्ये दम असेल तर ते येतील, ट्रेलरमध्ये दम नसेल तर ते नाही येणार. इतकं सिंपल होतं. पण इथपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. तर ते आम्ही केलं. किंवा अशा अनेक कोकणातली मंडळी आहेत किंवा घाटावरचे बरेच ग्रामस्थ आहेत, अख्ख्या महाराष्ट्रातलेच, ज्यांची प्रत्येक गावाची एक मीटिंग होत असते महिन्यात एकदा. आणि ते त्यांचं ग्रामसभा आणि त्यांना काय करतात. आम्हाला त्या प्रत्येक ग्रामसभेपर्यंत पोहोचून दाखवायचं होतं की आमचा चित्रपट येतो. तर ही सगळी अनकन्व्हेन्शनल मीडियम्स होती. पण आम्ही ते प्रयत्न करत राहिलो. सोशल मीडियावर आम्ही प्रयत्न केला आणि जेव्हा आमची एक एक कम्युनिकेशन आउट व्हायला लागली, टीझर आला, ट्रेलर आला, तर त्याही बाबतीत आम्ही विचार केला. अमोल पाठारे म्हणून आमचा मित्र आहे, त्याने ट्रेलर टीझर कट केले आणि मी त्याला सांगितलेलं की मला चित्रपटाची गोष्ट रिव्हील व्हायला नकोय, पण चित्रपटातले सगळे महत्वाचे प्रसंग त्यात दिसायला हवे. बरोबर. सो त्यात काय दिसायला हवं काय नाही याच्यावर आम्ही खूप काथ्याकूट केला, खूप मेहनत घेतली परत. आणि कारण काय होतं, तुम्ही अख्खा चित्रपटच दाखवून टाकला तर मग लोकांना काय उत्सुकता राहणार आहे. तर तेही सगळं केलं आणि ते सगळं योग्य रीतीने लोकांनी रिसीव्ह केलं आणि मग एकदा ते आवडायला लागलं ना की मग आपलं काम संपतं, मग ते लोकांचं होतं. मग लोकांनी ठरवलं की या चित्रपटाला कुठे घेऊन जायचंय. अनेकांनी स्वतःहून ते प्रमोट केलं, स्वतःहून ते दाखवलं. व्हॉट्सअपवर लोकांनी ते ट्रेलर स्प्रेड केला, युट्यूबवर लाखोंनी व्ह्यूज यायला लागले. त्यावेळेला कळायला लागलेलं की कदाचित याच्याबद्दलची जी उत्सुकता आहे ना ती आपण निर्माण करू शकतोय. आता पुढचा टास्क आहे लोकांना चित्रपटगृहात घेऊन येणं. पण ती जबाबदारी ही आमच्या व्हिज्युअल्सची होती. जर आपण व्हिज्युअली स्ट्रॉंग कॉन्टेंट दिला आणि लोकांना हे दाखवून दिलं की हा चित्रपट हा थिएटरमध्येच येऊन बघण्याचा आहे. कारण की लोकांच्या आता फोनवर चित्रपट यायला लागले आणि अनेक जण, म्हणजे हे वाईट आहे की पायरेटेड फिल्म्स फोनवर बघतात. दशावतारची पण खूप पायरसी झाली. आम्ही त्याच्या विरुद्ध खूप प्रयत्न केले, ऍक्शन घेतेय, झीची टीम प्रयत्न करतेय, पण लोक अजूनही फोनवर बरेच जण दशावतार बघतात. आर्थिक नुकसान आहेच, पण त्याहीपेक्षा इतक्या लोकांनी जी मेहनत मोठ्या पडद्यावर त्याचा एक्सपिरियन्स मिळावा म्हणून घेतली आहे ना, त्याच्याशी कुठेतरी प्रतारणा आहे असं मला वाटतं. आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा काही एक्सपिरियन्स असे असतात जे त्या मोठ्या स्क्रीनवर, चांगल्या साऊंड सिस्टीमवर ती जी मेहनत आणि त्याचा जो ओव्हरऑल अनुभव असतो ना तो घ्यायचा असतो. तर मला काही करून दशावतार हा लोकांनी चुकवू नये असा अनुभव करायचा होता. चित्रपट हा केवळ एक गोष्ट, 4 गाणी, 10 ऍक्टर्स आणि ऍक्शन एवढा न राहता तो जर एक इमर्सिव्ह एक्सपिरियन्स झाला आणि तो लोकांच्या मनापर्यंत पोहोचला तर तो वर्क होईल याची मला खात्री आहे. आणि तेच भविष्यात वर्क होईल. कारण की एआय ने तुमच्याकडे काहीही करण्याची तुमच्या फोनमध्ये ताकद आली आहे. ओटीटीमुळे, युट्यूबमुळे तुम्हाला वाटेल ते तुमच्या फोनवर आलंय. का तुम्ही घर सोडून बाहेर पडाल? त्याच वेळेला बाहेर पडाल ज्या वेळेला तो एक्सपिरियन्स असेल. म्हणून चांगली नाटकं पुन्हा चालतात, चांगले गाण्यांचे कार्यक्रम चालतात, क्लासिकल सिंगिंगचे कार्यक्रम चालतात, कारण की ते लाईव्ह बघायचे. तर मला असा एक लाईव्ह अनुभव अचीव्ह करता येईल का फिल्म मधनं, याचा मी प्रयत्न करत होतो आणि ते समहाऊ कदाचित वर्क झालं. नो इट इज डेफिनेटली वर्क. आणि जे आपले रसिक प्रेक्षक बघतायत त्यांना मी हे सांगते की दशावतार जोपर्यंत थिएटर्समध्ये आहे, जा आणि बघा आणि मोठ्या पडद्यावरच बघा. म्हणजे मी स्वतः 2दा मोठ्या पडद्यावर पाहिले, परत बघणार आहे. आणि कारण आता जे आम्ही हे सगळं डिस्कस करतोय ही सगळी मेहनत आणि
ते त्याचा जो काही परामर्श ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, की जो निघालेला आहे, जे आउटपुट आलेला आहे, ते मोठ्या पडद्यावरच तुम्ही एन्जॉय करा, अशा ताकदीचा तो आउटपुट आहे. त्याच्यामुळे प्लीज पायरसी तर जाऊ दे, डोंट वेट की आता हा OTT वर येईल, इकडे येईल, तिकडे येईल. प्लीज नका थांबू. गो टू द थिएटर्स अँड वॉच इट. हे झाला एक विषय. पण सुबोध, तुला अशी नाही का रे आता भीती वाटत? म्हणजे आपल्याकडे कारण ट्रेंड लगेच सेट होतो ना, ट्रेंड म्हणजे असा केलं की सेट होतो. सो आता दशावतारासारखे आपल्या इतर पौराणिक कथा घेऊन जर असेच अनेक चित्रपट आले तर आपल्या मराठी सिनेमाचं काय होईल असं तुला वाटतं? नाही, दशावतारातनं प्रेरणा घेऊन कोणी काही करत असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत. म्हणजे असं काही त्याला लगेच खोडून काढायची गरज नाही. पण मला असं वाटतं की कशाची कॉपी करण्यापेक्षा त्याच्यात ओरिजिनॅलिटी काय आहे, स्टोरी म्हणून तुम्ही काय वेगळं देऊ पाहताय याचा विचार करायला पाहिजे. मी पण स्वतः परत एक दशावतार चालला म्हणून तसंच परत करायला असं जर मी करायचा प्रयत्न करू लागलो तर कदाचित ते ट्रू टू माय फिल्म मेकिंग किंवा ट्रू टू स्टोरी टेलिंग होणार नाही, क्राफ्ट वाईज. तर मला असं वाटतं की कशाच्याच कॉपीज करण्यात अर्थ नाहीये. आपल्याकडे खूप लोककला आहेत, खूप इंटरेस्टिंग पौराणिक गोष्टी आहेत, त्याच्यातनं इन्स्पायर होऊन तुम्ही काही करणार असाल तर चांगलंच आहे. पण त्याला स्वतःच काहीतरी म्हणणं असू दे, ते कशाची कॉपी नको असं वाटतं. ओके. सो ह्याच्यावर मला एक अत्यंत बेसिक प्रश्न तुला विचारायचा की चांगली फिल्म म्हणजे नेमकं काय रे? प्रत्येकासाठी वेगळं वेगळं असेल कदाचित. माझ्यासाठी असं आहे की लोकांना ती त्यांचं वाटणारं इमोशन क्रिएट करणारी जी गोष्ट आहे ती माझ्या दृष्टीने चांगली फिल्म. मला खूप टेक्निकॅलिटीज कळत नाहीत, अत्यंत ऑनेस्टली सांगतो. माझी फर्स्ट फिल्म होती. मला कॅमेरा अँगल्स पासून, लेन्सिंग पासून, एडिटिंग पासून, कलर करेक्शन पासून सगळं माझ्यासाठी नवीन होतं. मी शिकत होतो. बरोबर. पण मी एक गोष्ट ठरवलेली की मी प्रत्येक सीन मधलं जे इमोशन आहे ते करेक्ट राहील याचा विचार करेन. आणि मला असं वाटतं की चांगली फिल्म ती आहे जी त्याच्यातले करेक्ट इमोशन्स लोकांपर्यंत पोहोचवू शकते आणि त्यांच्या हृदयापर्यंत ते घेऊन जाऊ शकते. कारण प्रेक्षकांना माहित नसतं की वाईड अँगल शॉट म्हणजे काय. प्रेक्षकांना माहित नसतं तुम्ही क्लोजअप लावताय किंवा तुम्ही जिमी जीप वापरताय किंवा तुम्ही स्टेडी कॅम वापरताय म्हणजे काय. हे सगळं आपल्या फेटर्निटीसाठी, टेक्निकल लोकांसाठी हे चांगलं आहे. लोकांना माहित नाही मी सिंगल शॉट अचीव्ह केला म्हणजे काय केलं. लोकांना त्यातनं काय भावना पोहोचली पाहिजे हे महत्वाचं आहे. तर मला वाटतं चांगली फिल्म ती आहे जी लोकांपर्यंत त्या भावना नीट पोहोचवू शकते आणि लोकांना त्या भावना त्यांच्या भावना म्हणून रिलेट होते. दॅट इज गुड फिल्म फॉर मी. ओके. मग तू जेव्हा लहान होतास तेव्हा तुला कशा प्रकारच्या फिल्म्स बघायला आवडायच्या? मी सगळ्या प्रकारच्या फिल्म्स बघितल्यात. आणि म्हणजे अगदी मराठीतल्या लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफांच्या चित्रपटांपासून, हिंदीतल्या अगदी बॉर्डर पासून, मग कॉलेजच्या काळामध्ये वर्ल्ड सिनेमा, मामी फेस्टिवल, थर्ड आय, मग जे जे दिसत गेलं ते, त्याच्यानंतर डॉक्युमेंटरी फिल्म्स. सो असं एका कुठल्या फिल्म मेकिंग स्टाईलचा माझ्यावर प्रभाव नाहीये आणि ते मला खूप चांगलं वाटतं. म्हणजे कधी कधी काय होतं, आपण या सगळ्या प्रभावामध्ये इतके वाहून जातो की आपल्याला ती झापडं लागतात की याच पद्धतीचं फिल्म मेकिंग असलं पाहिजे, बरोबर, याच पद्धतीचं स्टोरी टेलिंग असलं पाहिजे, हे माझ्यासाठी वर्ज्य आहे, ते माझ्यासाठी टॅबू आहे. असं निर्माण झालं ना की आपण गोष्ट सांगणं सोडू असं मला भीती वाटत राहते. त्याच्यामुळे मी अत्यंत थिल्लर गोष्टींपासून अत्यंत इंटेलेक्च्युअल गोष्टींपर्यंत सगळं कन्झ्युम करतो. बर, ओके. आणि मला ते सगळं तेवढ्याच मनोरंजन म्हणून पाहायला आवडतं आणि मी गोष्ट म्हणून त्याच्याकडे पाहतो. मला टेक्निकली पाहता नाही येत. ओके. आता माझी बायको मला ओरडायला लागली आहे की मी चित्रपट पाहताना माझ्यातला लेखक फार डोकावतो. मी त्याला सांगतो आता ह्याच्यानंतर ना हा असं वागण्याची शक्यता. तर ती मला ओरडते की तुझ्यातला लेखक बाजूला ठेव आणि तू फक्त मनोरंजन म्हणून ते बघ. तर ते पण मी सतत शिकतोय परत. पण मी हे फिल्म स्कूल माझ्या जवळचं आहे किंवा ही स्टाईल माझ्या जवळची आहे अशा पद्धतीने न कळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत किंवा आता प्रोफेशनली काम करताना कधीच डेटा किंवा फिल्म्स कन्झ्युम नाही करत. मी ते असंच कन्झ्युम करतो की मला एक प्रेक्षक म्हणून काय त्याच्यातनं मजा आहे, एंटरटेनमेंट, मजा आहे तेवढंच बघतो.
तू म्हणालास की तू ती गोष्ट एंटरटेनमेंट म्हणून कन्झ्युम करतोस. आता तुझी फिल्म बघताना पुरेपूर एंटरटेनमेंट होते, त्याच्याबद्दल तर काही वादच नाही. पण जाता जाताना तू प्रत्येकाचा कान पण पिळतोस. म्हणजे ऑडियन्सचा पिळतोस, राज्यकर्त्यांचा पिळतोस, प्रशासनाचा पिळतोस, अनेकांचे तू कान पिळतोस. सो इट इज अ व्हेरी पॉलिटिकली डायनॅमिक अशा पद्धतीने ते जातं पुढे. सो आता जेव्हा तू बघतोस या फिल्मकडे, तेव्हा तुला काय वाटतं? इज दशावतार अ पॉलिटिकल फिल्म? नो, इट इज नॉट अ पॉलिटिकल फिल्म. Then what is it? It is what is happening in the सोसायटी. आपल्या आजूबाजूला अनेक अशा घटना घडत आहेत, अनेक ठिकाणी अशा गोष्टी होत आहेत की ज्या समाजातल्या मोठ्या संख्येला, समाजातल्या खूप लोकांना अफेक्ट करतायत, त्यांना त्या लागतायत, पण त्यांना त्या कशा मांडायच्या हे कळत नाही. मला याच्यातनं कुठलंही पॉलिटिकल स्टेटमेंट करायचं नाहीये. मला याच्यातनं कुठलाही सामाजिक विषय धगधगता ठेवण्यासाठी वगैरे असं काही डोक्यात नाहीये. पण मला असं वाटतं की माझं जे काही प्रोडक्ट मी बनवेन त्याच्यात समाजाचं रिफ्लेक्शन कुठे ना कुठेतरी असायला पाहिजे. ज्या गोष्टींबद्दल मला कन्सर्न वाटतोय तो कन्सर्न मी माझ्या आर्ट फॉर्म मधनं लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. जसं कोकणातली जंगलं संपताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिले गेल्या 20-25 वर्ष. बरोबर. हनुमान जयंतीला मी गावाला एकदा गेलो असताना माझ्या मामाशी बोलताना मी बघितलंय की तो मला असं म्हणाल्याचं मला आठवतं की तेव्हा तो मला म्हणाला की तू कोकण बघून घे, अजून 8-10 वर्षांनी ही जंगलं तुला दिसणार नाही, ज्या पद्धतीने सगळं संपतंय. माय गॉड. आणि नॉट नेसेसरी की ते फक्त मायनिंगच्या बाबतीत होते. बरेच जण क्रॅश क्रॉपसाठी ते करतायत. बरेच जण लागवडी अशा करतायत की ज्याच्याने जमिनीची धूप जास्त होते. बऱ्याच जणांमध्ये अवेअरनेस नाहीये म्हणून हे होत आहे. बऱ्याच जणांच्या आर्थिक अडचणींमुळे हे होत आहे. खूप कारण आहेत. पण या सगळ्यात मला सारखं असं वाटत होतं की कुठेतरी हा कॉग्निजन्स आपल्यामध्ये हवा की आपण जे काही करतोय त्याचा आपल्या भावी पिढ्यांवर काही ना काहीतरी परिणाम होणार आहे. आपण खूप आजच्या दिवसामध्ये जगायला लागलो. आपलं जे काही चाललंय ते आपल्या आजचा दिवस चांगला जातोय ना, मग उद्याचं उद्या बघू. बरोबर. तर याच्या पलीकडे जाऊन उद्याचा विचार करण्याची सवय लागायला पाहिजे, त्याचं भान असायला पाहिजे. ते भान आपल्या आधीच्या पिढ्यांना होतं असं मला वाटतं. माझ्या गावी आमचे पणजोबा म्हणजे माझ्या आईचे आजोबा, काका मंडळी ही जेव्हा जंगलातनं फिरायची किंवा गावातनं फिरायची त्यावेळेला काठ्या घेऊन फिरायची आणि कुठे एखादं नुकतंच उगवलेलं चांगलं रोप असेल तर ते काढून त्यांच्या झोळीत टाकायची. कुठेतरी आंब्याची बाठ पडली असेल तर ते उचलून गोळा करायची आणि ते जंगलात नेऊन टाकायची. आणि त्यांचं सिंपल फिलॉसॉफी होती. ते काही पर्यावरणवादी वगैरे नव्हते. त्यांची सिंपल फिलॉसॉफी होती की आपण निसर्गाकडनं सरण्यासाठी लाकूड घेतो, आपण घराचे वासे त्यांच्याकडनं घेतो, आपण निसर्गाला परत काहीतरी द्यायला पाहिजे. त्यामुळे ती झाडं रुजली तर चांगलं आहे याच्याने करायची. आणि ती फिलॉसॉफी मला बाबुलीत दिसली. त्यामुळे बाबुली काय म्हणतो, त्याला मुलगा विचारतो की तू बदामाचं झाड लावलंस तर त्याला बदाम येईपर्यंत किती वर्ष जातील? तो म्हणतो जाईनात का किती वर्ष, माझी नाही तर तुझी मुलं खातील. सो तो स्वतःचा विचार नाही करत आहे, तो पुढच्या पिढ्यांचा विचार करतोय. आणि तो म्हणतो की मी एकदा रोप लावलं की ते रुजल्यानंतर त्याची काळजी रामेश्वराला. ही जी सिंपल फिलॉसॉफी आहे ती कुठली राजकीय फिलॉसॉफी नाहीये, ती कुठली पर्यावरणवादी संस्थांची फिलॉसॉफी नाहीये, ती एका सामान्य माणसाची फिलॉसॉफी. आणि कुठलाही माणूस असतो ना, सामान्य माणूस असतो ना, तो काही राजकीय विचारशैलीचा माणूस नसतो. बरोबर. त्याला राईट, लेफ्ट, सेंटर हे काही माहीत नसतं. तो त्या वेळेला समाजात जे घडत असतं त्याला रिॲक्ट करत असतो आणि त्याचा अर्थ लावत असतो. बरोबर. मी फिल्म लिहिताना आणि फिल्म करताना सामान्य माणसाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला जे जे गेलं ते मांडायचा प्रयत्न केला. आणि ते वेगवेगळ्या प्रकारे लोकांना अपील होतंय, हे दाखवून देतंय की समाजात याच्याबद्दल अवेअरनेस आहे. फक्त तो कसा सांभाळायचा निसर्ग, त्याच्याबद्दल काय करायचं, त्याचा प्रत्येकाच्या हातात ते करण्यासाठी किती क्षमता आहे, हे आता लोक एक्सप्लोर करायला लागतील. बरोबर. सो इट इज नॉट अ पॉलिटिकल फिल्म, इट इज अ पर्सनल फिल्म. आणि ही सामान्य माणसाच्या मनातली फिल्म आहे, त्याला काय वाटेल हे विचार करून लिहिलेली गोष्ट.
अजून एका सीन मध्ये बाबुलीची फिलॉसॉफी दिसते, हम्म. जिथे तो ते नोकरी मागायला ते सरमाळकरकडे जातो आणि तेव्हा बाबुली म्हणतो की अरे नोकरी देतोय ठीक आहे, पण ह्या कामामध्ये करू नये आपण, हो निसर्गाची हो म्हणजे निसर्गाला त्रास होईल अशा कामात आपण असू नये. हो हो हा, सो आय थिंक त्याच्यातही ती फिलॉसॉफी दिसते हो अत्यंत हो. प्रकर्षाने. आणि म्हणजे ना, विकासाला विरोध नाहीये. हम्म, माझा पण विकासाला विरोध नाही, कोणाचाच असू नाही शकत. आपण वापरत असलेली प्रत्येक गोष्ट ही खनिजांच्या आणि धातूंच्या रूपात आपल्याला खाणींमधनच मिळाली. मिळाली. त्यामुळे खाणकाम चुकीचं आहे वगैरे अशा पद्धतीचं नाही. पण अनिर्बंध निसर्गाची हानी करून जर आपण एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केला तर ही नैसर्गिक संसाधने ती अत्यंत कमी आहेत. नक्कीच. आणि त्याचा परिणाम आपल्याकडे वाढलेले पूर, आपल्याकडे होणाऱ्या लँडस्लाइड्स, सगळ्यातून दिसत. हे दिसतंय ना, आपल्याकडे अचानक होणारे दुष्काळ, हे सगळं आपल्याला गेल्या काही वर्षात दिसतंय. आणि हे दिसून सुद्धा आपण केवळ आपल्या तुंबड्या भरण्यासाठी आपल्या पुढच्या पिढ्यांचं नुकसान करत असू तर मात्र आपल्याला करेक्ट काळजी घ्यायला पाहिजे असं वाटतं. म्हणजे आय थिंक आपण फिरून याला आलो की जे विनोबा म्हणायचे की साधन शुचिता ही खूप महत्वाची असते. खूप महत्वाचं, की खूप आपल्याला महत्वाचं. काय अचीव्ह करायचंय ते जितकं महत्वाचं आहे त्याच्याही पेक्षा जास्त ते आपण कोणत्या मार्गाने अचीव्ह बरोबर. करतोय हे खूप महत्वाचं आहे. आणि आय थिंक निसर्गाशी डील करताना तर आपण हे फारच हो, लक्षात त्याच्याबद्दल संवेदना ठेवलं आणि पाहिजे. सहवेदना या दोन गोष्टी दोन्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. ठेवलाच पाहिजे. मला ना एक अत्यंत अजून एक महत्वाचा प्रश्न वाटतो ह्याच्यामध्ये हम्म. की जे आता आपण म्हणतोय की साधन शुचिता महत्वाची आहे, त्याचप्रमाणे आपल्याला कुठे पोचायचंय, काय अचीव्ह करायचंय हेही तितकंच बरोबर. महत्वाचं आहे. तुझ्या फिल्मचा जो शेवटचा टप्पा आहे त्याच्यामध्ये बाबुल्या मिस्त्री त्याच्या हातातलं शस्त्र किंवा त्याच्या हातात जे हे आलेलं धुरा आहे आहे, ती. धुरा आहे, हो. ती तो वंदूकडे वंदनाकडे देतो. देतो. करेक्ट. आणि ती सरमाळकर आणि ते सगळे गावकरी हे करतात. सो जमतं. हा जो राखणदार आहे, जो आपल्याकडे पूर्वापारपासूनच राखणदार म्हणजे एक पुरुष संकल्पना असं हे केलेलं आहे, ते तू शिफ्ट करून एका महिलेच्या हातात ती राखणदार हो. ही उपाधी दिलेली आहे. सो हे अशा पद्धतीने करावं हे का सुचलं आणि कसं सुचलं? माझ्या दृष्टीने राखणदार ही एक फक्त दैवी संकल्पना नाहीये. माझ्या दृष्टीने राखणदार ती प्रत्येक व्यक्ती आहे जिला निसर्गाचं रक्षण करण्यासाठी सज्ज व्हावं असं वाटतं आणि काम करावं असं वाटतं. या चित्रपटाच्या कॉन्टेक्स्टमध्ये मी सांगतो. बरोबर. त्यामुळे यातला राखणदार आहे तो जंगलात सापडणारा ब्लॅक पॅन्थर पण आहे. हो. कारण आपल्याकडची सगळी जंगलं जी प्रोटेक्ट केली ती या वन्य प्राण्यांनी प्रोटेक्ट केली. बरोबर. आपण त्यांना सांभाळलं तर ते निसर्ग सांभाळणार आहेत हे त्यांनी आपल्याला अनेकदा दाखवून दिलेले. त्यामुळेच कोकणात असतील किंवा पूर्ण वेस्टर्न घाट्समध्ये आपण निसर्गपूजक जमाती, निसर्गपूजक लोक जास्त पाहतो. अगदी. हो. त्यांचे सगळे निसर्गाचे जे त्यांनी केलेले देव आहेत, हे दगडाच्या रूपात आहेत, हे प्राण्यांच्या रूपात आहेत, हे झाडांच्या रूपात आहेत. तर ते मला कुठेतरी राखणदार त्याच्यामुळे वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये आणायचं. दुसरं महत्वाचं म्हणजे राखणदार किंवा कुठल्याही सामाजिक प्रश्नाची जी एक धुरा असते ती मला अत्यंत कॉन्फिडेंटली वाटतं की ती धुरा स्त्रिया खूप जास्त नीट चालवू शकतात. आपल्या भावी पिढ्यांचा विचार पुरुषांपेक्षा स्त्रिया या जास्त नीट करतात हा इतिहास आहे. आणि तो सावित्रीबाई फुलेंपासून आपण पाहिलेला आहे, रमाबाई आंबेडकरांपासून पाहिलेला आहे, अगदी झाशीच्या राणीपासून पाहिलेला आहे, इंदिरा गांधींपासून पाहिलेला आहे की खमक्या स्त्रिया असतात ज्या ऑब्जेक्टिव्हली प्रश्नांकडे पाहतात आणि त्या ऑब्जेक्टिव्हली प्रश्नांची उत्तरं शोधून लीड करू शकतात मुवमेंट. नक्कीच. त्यामुळे मला दाखवायचं होतं की एका स्त्रीच्या हातात ती शिफ्ट ऑफ जी पॉवर असते किंवा शिफ्ट ऑफ डिसिजन मेकिंग असेल ते जायला हवं. तर तो एक महत्वाचा भाग होता. आणि दुसरं जो न्याय मिळणं असतं तर मला एक दाखवायचं होतं की दशावताराच्या वेगवेगळ्या रूपांमधलं सगळ्यात मोठं भव्य रूप आपण म्हणतो की कृष्णाने विश्वरूप दर्शन दाखवलं. आत्ताच्या काळात आपण कॉन्टेक्स्टचा विचार केला तर विश्वरूप दर्शन म्हणजे काय की लोकांची लोकशाही म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. ज्या वेळेला लोक एकत्र येतील आणि लोक डिमांड करतील की त्यांना नक्की काय हवंय त्यावेळेलाच समाजात बदल घडतील. ते बदल घडायला दरवेळेला हिंसात्मक बदल घडायला हवेत असं नाहीये.
पण आपल्याला काय हवंय हे समाज ठरवत असतो. चांगले राज्यकर्ते यावेत की नाही यावेत, करप्शन असावं की नसावं, नियम पाळले जावेत की न जावेत, हे सगळे लोक ठरवत असतात. बरोबर. लोक नियम मोडतात म्हणून त्याचा नॉर्म होतो आणि मग सगळे नियम मोडायला लागतात. मला कुठेतरी हे दाखवायचं होतं की समाजाला ठरवायला लागेल की त्यांना काय हवं, आणि समाजाने ठरवलं की आम्हाला आमचा निसर्ग वाचवायचा आहे, तरच ते वाचवलं जाईल. आपण केवळ राजकीय व्यक्तींना त्याचं दूषण देत राहणं, राजकीय व्यक्तींवर सगळे दोषारोप करणं आणि त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी ढकलणं, एखादा प्रोजेक्ट असण्याची किंवा नसण्याची, किंवा एखादा नियम करण्याची किंवा न करण्याची, ही केवळ राजकीय व्यक्तींची जबाबदारी नाहीये. समाज म्हणून ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो त्याप्रमाणे राजकीय व्यक्ती बदलत असतात. डेफिनेटली. कुठल्याही मुवमेंट्स आहेत या मध्यम वर्गातनं, गरिबांमधनं, कामगारांमधनं, शेतकऱ्यांमधनं येतात आणि त्या ठरवतात की समाज कुठल्या दिशेला जाईल. खरंय. तर ते कुठेतरी जर रिफ्लेक्ट करता आलं तर आत्ताचा जो समाज आहे, जो हळूहळू फक्त आत्मकेंद्री झालाय, त्याला फक्त स्वतःच दिसायला लागलंय, तो स्वतःच्या नोकरी धंद्यापायी, स्वतःच्या मुलाबाळांपायी आणि स्वतःच्या रोजच्या छान चौकीच्या पलीकडे विचार करू शकत नाहीये. त्याला काही कारण असतील. त्याच्या पलीकडे आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो, आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी देणं लागतो. हे जर भान मनोरंजनाच्या माध्यमातून सहजपणे येऊ शकत असेल तर ते करायला हवं. अर्थात ते प्रीची करणं किंवा काहीतरी अजेंडा फिल्म करणं असं झालं असतं तर ते त्याच्यातला सत्व गेलंच असतं. नक्कीच. त्याच्यामुळे ती मला पॉलिटिकल फिल्म करायची नव्हती, ती मला काहीतरी संदेश देणारी फिल्म करायची नव्हती. मला ती ट्रू टू स्टोरी ठेवायची होती, ज्यातनं लोकांना काय हवंय हा टेक अवे लोकांनी ठरवावा. त्यामुळे त्याचा एंड पण ओपन आहे. त्यातली विचार हे अशा पद्धतीचे आहेत की लोकांना त्याचं आत्मभान निर्माण व्हावं. बरोबर. ते जर झालं तर वेल अँड गुड. वेल अँड गुड. राईट राईट राईट. तर मग एक माझा खूप आवडता प्रश्न आहे हा मी सगळ्यांनाच पण नाही विचारत आजकाल. तो प्रश्न असा की सध्या सुबोधला अस्वस्थ काय करतं? मला अस्वस्थ इनसेन्सिटिव्हिटी करते. ओके. आजूबाजूची बऱ्याच गोष्टींबद्दलची इनसेन्सिटिव्हिटी मला प्रचंड अस्वस्थ करते. माणूस म्हणून सुद्धा, लेखक म्हणून सुद्धा. आणि ती इनसेन्सिटिव्हिटी आपल्यामध्ये, भारतीय समाज मनामध्ये पूर्वी नव्हती. कदाचित लॅक ऑफ सेन्सिटिव्हिटी ही काळानुरूप आपल्याकडे खूप प्रचंड रॅट रेस आहे, खूप संसाधनांची कमतरता आणि वाढणारी लोकसंख्या आहे. खूप कदाचित कारण असतील त्याला, मला माहित नाही. पण इनसेन्सिटिव्हिटी आपल्याकडे थोडी वाढीस लागली असं मला वाटायला लागलं. आणि ती इनसेन्सिटिव्हिटी आहे ना, ती तुम्हाला बोथट करायला लागते तुमच्या आयुष्यातल्या प्रश्नांबद्दल पण, तुमच्या आयुष्यातल्या निर्णयांबाबत पण. आणि त्या बोथट होत जाणाऱ्या संवेदना तुम्हाला भविष्यात अत्यंत घातक आहेत हे तुम्हाला कळत नाही. तर मी आजूबाजूला इनसेन्सिटिव्हिटी जेव्हा वाढीस लागलेली बघतो, आपल्याला काय फरक पडतोय ते त्याचं तो बघून घेईल. काय आपण चूक केली तर काय झालं, अजून 4 जण चुका करतायत, आपण काय वेगळं करणार आहोत. पुढच्यांनी पण सिग्नल मोडला. एक्झॅक्टली. तर या छोट्या छोट्या इनसेन्सिटिव्हिटीज आहेत ना, त्या मला खूप त्रास देतात किंवा अफेक्ट करतात. लोकांनी नियम न पाळणं, लोकांनी दुसरा करतोय म्हणून मी असं करायला, मी केलं तर काय फरक पडतो, तो तसा वागला तर फरक पडत नाही, मग मी असा वागला तर तुला का फरक पडतो. हे जे आपण सतत कंपॅरिझनवर आपली एथिक्स ठरवू लागलोय ते मला अफेक्ट करतं. मला असं वाटतं की आपल्याला कोर लेवलला प्रामाणिकपणे सेल्फ रिफ्लेक्ट करणं आणि समाज म्हणून आपण काय आपलं दायित्व आहे हे पाहणं हे गरजेचं वाटतं. आणि ते कुठेतरी कमी व्हायला लागलंय की काय असं वाटायला लागतं आणि ते अस्वस्थ करतं. ओके. मग जर कधी असं तुझ्या लक्षात आलं की माझ्यातली पण सेन्सिटिव्हिटी थोडीशी कमी होतीये, मग तेव्हा तू स्वतःला ताळ्यावर आणायला, ती सेन्सिटिव्हिटी पूर्ववत करायला काय करतोस? मी ऍक्च्युली ती सेन्सिटिव्हिटी जाऊ नये म्हणून रोज आपोआप ते रिफ्लेक्ट होत असतं. म्हणजे मला वाटतं की आपण स्वतःशी प्रामाणिक असलो ना
तर रोज रात्री आपल्याला झोपताना हे कळत असतं की आज आपण काय योग्य केलंय आणि काय अयोग्य केलंय. आपण नक्की कुठे खरे वागलोय, आपण नक्की कुठे खोटेपणा केलाय, आपण काय चुकीचं केलंय, आपण काय बरोबर केलंय. फक्त आपल्याला ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि ते ऍक्सेप्ट केल्यानंतर आपण उद्या उठून परत तेच करणार नाही हे लक्ष ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं ती रोजची प्रोसेस आहे. एक आमचे डॉक्टर आहेत, डॉक्टर मनोज भाटवडेकर, मानसशास्त्रज्ञ आहेत आणि खूप मोठे डॉक्टर आहेत. ते म्हणतात मला नेहमी की आपण रोजचा जो मानसिक कचरा आहे तो रोज काढला पाहिजे. आणि मला ते खूप महत्वाचं वाटतं की मी आज रोज काय चांगलं केलंय, काय वाईट केलंय, आजूबाजूला काय योग्य झालंय, काय अयोग्य झालंय, हा रोजचा कचरा आहे. आपण घरातला कचरा रोज काढतो ना, तसा रोज आपण, ही रोजची प्रोसेस असली पाहिजे आपली सेन्सिटिव्हिटी टिकवण्याची. करेक्ट. ती जर आपण टिकवून ठेवली तर मग सोपं आहे. म्हणजे ते मग माझी सेन्सिटिव्हिटी गेलीये का या पॉइंट पर्यंत येण्याची वेळच नाहीये. राईट. सो तो प्रयत्न असतो माझा. आणि आजूबाजूला काय घडतंय याच्याकडे सजगपणे सतत पाहत राहायला पाहिजे. डोळे बंद करून घेण्याने ते बदलणार नाहीये. बरोबर. म्हणजे आपल्याकडेच नाही, जगात काय चाललंय, वृत्तपत्र वाचन असेल किंवा ज्या ज्या माध्यमातून तुम्हाला गोष्टी कळतील, बरं त्या पडताळून पाहिल्या पाहिजेत की त्या खऱ्या की खोट्या. आता AI नंतर तर काही येऊ शकतं, तर त्या पडताळून पाहणं आणि त्याचा कॉग्निजन्स ठेवणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. मग आता पुढे काय प्लॅन? माझा आता काहीही प्लॅन नाही. माझा खरंच आता काहीही प्लॅन नाहीये. मी गेल्या अनेक काळ फक्त दशावतार करत होतो. लिखाणापासून, रिसर्च पासून, एक्झिक्युशन पासून, पोस्ट प्रोडक्शन पर्यंत, आणि आता पोस्ट प्रोडक्शन नंतर रिलीज, मग त्याचं मार्केटिंग, हे सगळं करत होतो. आता मला शून्य व्हायचंय. म्हणजे मला हे सगळं यश असेल, अपयश असेल, प्रशंसा असेल, क्रिटिकल त्याच्याबद्दलचे व्ह्यूज असतील, हे सगळ्याच्या नोंदी करून घेतल्यात मी. आता मला त्याच्यातनं हळूहळू बाहेर पडायचंय आणि ही प्रोसेस माझी आता चालू आहे की हे सगळं सोडायचं आणि परत जोपर्यंत मी शून्य होऊ शकणार नाही तोपर्यंत मी नवा विचार नाही करू शकणार. तर मला त्या दिशेला आता हळूहळू जायचंय. झालं आता, म्हणजे तो परफॉर्म अजून व्हावा दशावतार, त्याने चांगला बिझनेस करावा, तो अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, त्याचा चांगला इम्पॅक्ट समाजावर व्हावा, हे सगळं होत राहिलं पाहिजे. पण व्यक्ती म्हणून मी आता जर त्याच्यातनं बाहेर नाही पडलो तर मग ते तो एक काय म्हणतात त्याला, एक तू अडकून पडशील. म्हणजे त्या इमेजमध्ये ते एक प्रशंसेचं आणि एक सेल्फ ऑब्सेशनचं धुकं तयार व्हायच्या त्यातनं बाहेर पडायचं. आता ती प्रोसेस ऍक्च्युअली चालू आहे आणि ती जास्त गरजेची वाटते मला क्रिएटिव्हली नवीन काही करण्याच्या आधी करण्यासाठी. म्हणजे ऑफर्स खूप येत आहेत, खूप ऑफर्स येत आहेत, खूप प्रश्न विचारले जात आहेत, काय होणार वगैरे, प्रोजेक्ट्स बनतायत, पण मला त्या प्रोजेक्ट्स मध्ये अडकायचं नाही. कमर्शियल गणित साधलीच पाहिजेत, पण त्याच्या आधी सगळ्यात आधी परत झिरो होणं गरजेचं आहे. तर ते करेन. कोकण, निसर्ग, कास्टिंग ह्याच्याबरोबर जे फिल्मला एका वरच्या पातळीवर घेऊन जातं ते म्हणजे त्या फिल्मचं म्युझिक. प्रश्नच. रंगपूजा हे जे काही गाणं आहे, ते जे काही कमाल करतं, ते ज्या ज्या व्यक्तींनी रंगपूजा केलेली आहे किंवा नाटकाचा कोणताही छोटासा भाग का होईना ती व्यक्ती झालेली आहे, ते सगळे त्याच्याशी आयडेंटिफाय करू शकतात. राईट. त्या गाण्याबद्दल आम्हाला सांग. धिस इमोशन वॉज इंटेन्शनल. म्हणजे जे कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याकडचा हा पत्ता योग्यच पडला पाहिजे हे जे ठरलेलं होतं त्यातली ही रंगपूजा होती. कारण बाबुली मिस्त्रीच्या आयुष्यातला शेवटचा दशावतार, कुठल्याही माणसाच्या आयुष्यातला शेवटचा परफॉर्मन्स आहे हे जर त्याला कळलं आणि त्याचा शेवट जर त्याला भैरवीने करायचा असेल तर त्याचे इमोशन्स किती हायटंड असतील. आज मला कोणी सांगितलं की उद्यापासून तुला लिहायचं नाहीये, आज शेवटचं अक्षर लिही, तर तू काय लिहिशील. ही जे एकदम एक्स्ट्रीम टोकाचं इमोशनल जे असतं ते मला त्यात यायला हवं. आणि मी प्रफुल्लला सांगितलं की मला त्याच्यासाठी एव्ही, आणि मी पूर्वी पण काम केलेलं आहे, मालिकांच्या वेळेला काम केलेलं, तर मला माहिती होतं की हा अत्यंत अनकन्व्हेन्शनल पण खूप ट्रिपी म्युझिक करू शकतो. तर मी त्याला सांगितलं की मला एक भैरवी हवी आहे
जी अशा अशा सिच्युएशनला येणार आहे, पण ती भैरवी ही आपल्याला ट्रेडिशनल भैरवी म्हणून नाही यायला पाहिजे. आणि त्याचा ना शास्त्रीय रागदारी आणि मॉडर्न म्युझिक ह्या दोन्हीवरची पकड इतकी जबरदस्त आहे की त्याने त्या दोन्हीचं एक मस्त अमलगमेशन केलं आणि मला ट्यून पाठवलं गाऊन. त्यांनी नुसतीच मला ट्यून पाठवली गाऊन, आणि मी त्या ट्रिपला लागलो की त्याने ते शब्द नव्हते, नुसतेच एक रारी रारा गाऊन पाठवले आणि ते ग्रो व्हायला लागलं. म्हटलं आता काहीतरी करायला पाहिजे. आणि गाणं लिहिणार होता गुरु ठाकूर. आम्ही ठरवलं की इकडे काय होत नाही, आपण हैदराबादला जाऊन बसायचं आणि तिकडेच त्याच्या समोरासमोर. कारण की काय आहे, प्रफुल्लचं संगीत असतं ना, त्याला अंतरा मुखडा अंतरा असे एक साचेबद्ध नसतं, ते बदलत जातं, ते फ्लो असतो, तो कुठेही जाऊ शकतो. आणि गुरुद्वारासाठी ते खूप डिफिकल्ट होतं, कारण गुरुद्वाराचं बरंचसं काम हे एक मुखडा, मग 2 अंतरे आणि सेम मीटर्स ह्याच्यातलं होतं. त्याच्यासाठी हे कळणंच कठीण होतं. तुम्हाला अरे गाणं सुरू कुठे होतंय, कुठले आलाप आहेत, कुठे म्हणजे लिरिक्स आहेत, कुठे काय, मला काही कळत नाही. म्हटलं आपण एकत्र सेशन करूया. आणि ते सेशन करत असताना मी त्यांना सांगत होतो की नाही, मला इथे शब्द हवे आहेत, इथे ही भावना हवी आहे, इकडे हे अचीव्ह करायचंय. आणि गुरुदादाच्या डोक्यात हे होतं की नटरंगासाठी त्याने केलेली नांदी प्रचंड गाजली आणि बऱ्याच कार्यक्रमांमध्ये ती नांदी सुरुवातीला वाजवली जाते. त्याची इच्छा होती की एक अशी भैरवी आपल्याकडनं व्हायला पाहिजे की ती लोकांना पर्सनली रिलेट करेल आणि ती कार्यक्रमाचा शेवट होऊ शकेल. करेक्ट. त्यामुळे त्याच्यासाठी ती पर्सनल एक किक होती की मला हे गाणं चांगलं क्रॅक व्हायला पाहिजे. त्यामुळे त्याने लिरिक्स लिहिले आणि ते इतके चपखल होते की त्या ठिकाणी त्या शब्दाच्या शिवाय दुसरं काहीच येऊ शकत नाही, त्या इमोशन शिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. म्हणजे ते असं त्याने लिहिलं आणि एकाही बदलाशिवाय आम्ही ठरवलं हेच फायनल, आता नाही बदलायचं, हेच करायचं. प्रफुल्लने त्याचं एक व्हर्जन गायलं आणि प्रफुल्लचा एक स्वतःचा थाट आहे गाण्याचा, त्याने ते अप्रतिम गायलं. पण सतत एक वाटत होतं की या गाण्याला काहीतरी ऍडिशनल इमोशनची गरज आहे. एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या आयुष्यातला शेवटचा दशावतार त्यांनी गात असलेलं गाणं, याच्यात जे इमोशन्स यायला पाहिजेत, ते इमोशन, ती आर्तता यायला हवी, ती कोण घेऊन येऊ शकेल. आणि मग अजय सरांचा आवाज डोक्यात आला की अजय सरांना विचारावं. मग अजय सरांचा पाठलाग चालू झाला एव्ही कडनं आणि माझ्याकडनं की त्यांनी हे गाणं गावं. आणि इनिशियली त्यांना असं होतं की अरे हे गाणं काही माझ्या धाटणीचं नाहीये, मी असला पहाडी आवाजात आणि असं फोक स्टाईलने गाणार आहे आणि तुम्ही शास्त्रीय गायक घ्या कोणतरी जो छान गायले आणि गाणं मस्त आहे. आम्ही त्यांना म्हणतो नाही तुम्हीच घ्यायचं. त्यांना कळत नव्हतं का ते. आणि मग शेवटी एका पॉइंटला ते तयार झाले, आम्ही भेटलो आणि मी त्यांना नरेट केली गोष्टीतलं गाण्याचं स्थान आणि ते लिरिक्स, आणि ते इमोशनल झाले. ते म्हणाले की मला हे खूप इमोशनली हे माझं गाणं वाटतंय. कलाकार म्हणून मी जे इतकी वर्ष संगीत देतोय किंवा गातोय, हे मला माझं गाणं वाटतंय. लेट मी ट्राय फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह. आणि मी आणि प्रफुल्ल म्हणालो परफेक्ट, तुम्ही विसरून जा आम्ही काय पद्धतीने तुम्हाला गायला सांगतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतंय बघा. आणि ते जे गायला उभे राहिले आणि त्यांनी त्यांचे जे इमोशन्स त्यात ऍड केले, त्याच्याने ते एका वेगळ्याच लेवलला बदललं गाणं. आणि ते जाणवतं माहितीये, अंगावर काटा उभा राहतो ते गाणं ऐकताना. आणि ते कुठेतरी असं एक डिवाइन कॉर्ड छेडली जाते अशा लेवलपर्यंत जाणं गरजेचं होतं. आणि त्याची 2 व्हर्जन्स, त्या गाण्याची 2 व्हर्जन्स आहेत. एक व्हर्जन आहे जिकडे ऍक्च्युअल भैरवी सादर होते आणि एक व्हर्जन आहे फिल्म संपताना, ज्या वेळेला ती भैरवीची पूर्तता आहे. तर ती पूर्तता येणाऱ्या भैरवीसाठीचे जे इमोशन्स होते ते आणणं, ते दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाला दिलेलं एक ट्रिब्यूट आहे. एवढ्या वर्षांचं दिलीप काकांचं जे करिअर आहे आणि त्यांनी एवढं व्हेरीड स्टाईल ऑफ बॉडी ऑफ वर्क आहे त्यांचं, त्या सगळ्याला दिलेली एक मानवंदन आहे. त्यामुळे त्या सगळ्या अर्थाने ते गाणं आमच्यासाठी महत्वाचं होतं. आणि एव्ही प्रफुल्लचंद्र, गुरु ठाकूर आणि अजय सर, हे तिघांचं कॉम्बिनेशन मिळाल्यानंतर ते मॅजिक क्रिएट झालं. फॅन्टास्टिक. आणि तू विजनरी, त्या सगळ्यांना एकत्र आणणार. मला असं वाटतं की माझं म्हणजे जुळवाजुळव करणं हे महत्वाचं काम असतं. आपल्याला कशातलं काय कुठे आणायचंय ते डिरेक्टर म्हणून काय असतंय मला आता फिगर आउट व्हायला लागलंय. त्याच्यात ते की एक पझल असतं मोठं
ज्याचं फायनल चित्र काय आपल्याला माहिती असतं आणि आपल्या हातात खूप छोटे छोटे तुकडे असतात. ते तुकडे त्या जागी बसवत जायचे. कधी तो हा बसला नाही की मग तो आणून बसवा वगैरे करत करत तर जेव्हा चित्र पूर्ण होतं त्यावेळेला कळतं की हे झालंय असं. ओके, बरं. आता आपण मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या शेवटच्या सेगमेंटकडे, ओके, ज्याचं नाव आहे स न वी वी, ओके, म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष. तर पोस्टकार्ड असतं. तर आता जर तुला एक पोस्टकार्ड दिलं आणि असं सांगितलं की तुला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या व्यक्तीला लिही, मग ती व्यक्ती हयात असो नसो, पुढची व्यक्ती असो, मागच्या काळातली व्यक्ती असो, कोणीही असो, तर तू कोणाला लिहिशील पत्र आणि त्या छोट्याशा पोस्टकार्डवर काय लिहिशील? मी जर पत्र लिहिलं आता तर ते मी माझ्या आजी आजोबांना. ओके. कारण आता दोघे हयात नाहीयेत, पण मी ज्या पद्धतीचं काम आता करतोय या सगळ्यासाठी जी एक वैचारिक म्हणा, सामाजिक म्हणा, सांस्कृतिक म्हणा, ही जी एक बैठक लागते ना, तिच्या मागे माझ्या आजी आजोबांचा, आई वडिलांचा तर आहेच, पण आजी आजोबांचा खूप मोठा वाटा आहे. कारण अत्यंत हंबल बॅकग्राऊंड मधनं आलेल्या माझ्या आजोबांनी त्यांचं अख्खं आयुष्य फॅमिलीसाठी देताना त्यांच्यातला एक लेखक सांभाळून ठेवला. स्वांत सुखाय त्यांच्या डायरी पुरतं, त्यांच्या कुठल्या तरी मासिकात छापून येणारं ते लिहित राहिले. आणि त्यांनी म्हणजे आता मला विचारतात तू लेखक कसा झालास? माझ्या फॅमिलीतलं कोणीच प्रोफेशनली या क्षेत्रात कधीच नव्हतं. पण माझ्या आजोबांनी जे मला वक्तृत्व स्पर्धेच्या वेळेला किंवा काहीतरी लिखाणात लिहिलं, किंवा माझ्या आजोबांनी मला वाढदिवसाला किंवा प्रत्येक ह्याला माझ्या आई वडिलांनी मला नेहमी पुस्तकं दिली. तर त्याचा खूप जडणघडणीवर परिणाम झाला. आणि माझ्या आजीने मला नेहमी सांगितलं की तू कामाशी प्रामाणिक राहून तुझं काम करत राहा, तू रिझल्टचा किंवा पैशांची काळजी करू नको, ते येत राहतं. बरोबर, पण तू प्रामाणिक राहा, तू जे काही करतोय त्याच्याबद्दल, आणि ते मेहनत घेत राहा. तर मला हे जे पत्र लिहावंसं वाटलं तर मी माझ्या आजी आजोबांना लिहीन थँक्स म्हणायला, की आत्ताच्या या सगळ्या मटेरियलिस्टिक आणि वेगवान जगामध्ये तुमच्या क्राफ्टशी, तुमच्या कामाशी, तुमच्या आजूबाजूच्या भोवतालाशी प्रामाणिक राहण्याचं आणि सामाजिक बाजूंकडे अत्यंत, म्हणजे त्या सामाजिक बाजूचा दृष्टिकोन तुमचा अत्यंत निखळ ठेवून काम करत राहण्याची जी शिकवण आहे ती त्यांनी मला दिली. त्याच्यामुळे कदाचित आता मी जे काही काम करतोय त्याच्यात ती प्युरिटी टिकून आहे. बरोबर. आणि मी त्या पत्रात त्यांना हेही सांगायचा प्रयत्न करेन की ही प्युरिटी माझ्यात शेवटच्या कामापर्यंत टिकून राहावी, म्हणून त्यांचे ब्लेसिंग्स मला गरजेचे वाटतात. की आतापर्यंत आलोय मी इथपर्यंत, ते सगळं त्या संस्कारांच्या किंवा त्या शिदोरीच्या भरोशावर आलं. कदाचित क्राफ्ट वाईज, कदाचित या फिल्म क्षेत्रामध्ये किंवा ऍडव्हर्टायझिंग सगळ्यामध्ये त्याच्यात सरमिसळ होण्याची, भेसळ होण्याची शक्यता आहे. तर ती प्युरिटी टिकून राहावी याच्यासाठीच जो मार्ग आहे किंवा ते जे ब्लेसिंग्स आहेत ते त्यांच्याकडनं राहावी अशी विनंती असेल. वा, किती बेसिक अपेक्षा, बेसिक अपेक्षा माझ्या आयुष्यात, बेसिक आयुष्यभर पुरेल अशी बेसिक अपेक्षा. किती छान. बरं, सो सुबोध, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू, कारण यू आर माय अल्युमनाय. दुसरं म्हणजे की एक मराठी चित्रपट निर्माता दिग्दर्शक तू आहेस की ज्याला एक क्लिअर विजन आहे. म्हणजे दशावतार हे त्या फिल्मचं नाव आहे, आणि दशावतारात कशी ती अशी गोष्ट उकलत जातात ना, तशीच ती फिल्म बघताना सुद्धा अशी ती गोष्ट उकलत जाते. आणि ते तुला मस्त साध्य झालेलं आहे. सो मी आमच्या पूर्ण टीम तर्फे आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या जे आपले सगळे ऑडियन्स आहे त्यांच्यातर्फे तुला शुभेच्छा व्यक्त करते की तुला ज्या ज्या गोष्टी सांगायच्या आहेत ना त्या सगळ्या तुला असंच उत्तम ज्या पद्धतीने त्या तुला दिसल्यात त्या पद्धतीने सांगता याव्यात. आणि जाता जाता जे तू मराठी इंडस्ट्रीचं कल्याण करतोयस, मी काही कल्याण वगैरे काही करत नाहीये, मराठी इंडस्ट्रीसाठी ज्या पॉझिटिव्ह गोष्टी करतोयस त्या अशाच तू करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. मला इकडे बोलवलं आणि मस्त गप्पा झाल्या, आणि मनापासून बोलायला कधीही आवडतं, आणि ते कनेक्शन एक असतं ना की
म्हणजे ते शब्दांसाठी किंवा प्रश्नोत्तरांसाठी किंवा काहीतरी मांडण्यासाठी नाहीये. बरोबर. हार्ट टू हार्ट Heart to heart कन्व्हर्सेशन येतं, ते करायला खूप बरं वाटतं. येस, Thank you so आम्हाला पण much. खूप बरं वाटलं. Thank you, thank थँक्यू you. सो मच.